कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय देहूनिवासी श्रीमंत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग असून महाराजांच्या गाथ्यातील जे वेगवेगळे प्रकरण आहेत त्या प्रकरणापैकी अनुभव प्रकरणातील निवडलेला अभंग विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा असून अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे, जरा लक्ष देऊन अभंगाचा भावार्थ ऐकण्याचा प्रयत्न करा, कारण की मर्यादित म्हणजे निश्चित मर्यादित आपली कीर्तनाची वेळ असल्यामुळे आपल्याला अभंगाच्या किती पदापर्यंत आणि किती चरणापर्यंत चिंतन करता येईल याची शंका असल्यामुळे अभंगाचा सारांश अभंगाचा भाव मात्र लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करा। ऐका, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये तुकोबारायांनी अनेक अभंगाची रचना केली। ऐका, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी गाथ्यामध्ये असे काही अभंग लिहिले की त्या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबारायांनी साधना कोणती करावी हे सांगितलं, पण त्याच अभंगामध्ये त्या साधनेचं फळ काय मिळते हे नाही सांगितलं। काही अभंग दादाराव महाराज जगद्गुरु तुकाराम महाराजांनी असे लिहिले की त्या अभंगाच्या माध्यमातून फळ कोणते मिळते हे सांगितलं, पण ते फळ प्राप्ती करण्यासाठी साधना कोणती करावी लागते हे मात्र सांगितलं नाही। आज जो आपण कीर्तनाच्या सेवेसाठी अभंग निवडलाय त्याचे अनेक कारण आहेत, पण जरा लक्ष देऊ नये का, आज जो कीर्तनाच्या सेवेसाठी आपण अभंग निवडलाय या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज साधनाही सांगतात आणि ही साधना केल्यानंतर फळ कोणते मिळतं हेही सांगतात। कोणती सांगितली हो जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगामध्ये? साधना सोपी आहे, राम म्हणता रामाची होईल। काय करा तुम्ही? राम म्हणा, आणि राम म्हटल्यानंतर फल प्राप्ती काय? रामची होईजे। नवे नवे पदी बैसोनी पदवी घेईजे। आता या पदाचे अनेक अर्थ निघतात, गेलो मर्यादित वेळेमध्ये तिथपर्यंत आपण त्याचंही चिंतन करण्याचा प्रयत्न करू। पण तुकोबारायांचे शब्द बघा महाराज, तुकोबाराय साधना करतात ती फलप्राप्तीच्या इच्छेनं करतच नाही। जगद्गुरु तुकोबारायांचे शब्द बघा, तुकोबाराय काय म्हणतात? अरे मी राम म्हटल्यानंतर राम होईल तेव्हा होईल, मला राम होण्याची तशी फारशी काही अपेक्षा नाही, मला फलप्राप्तीची अपेक्षा नाही, मला राम म्हणण्यातच आनंद आहे। तुकोबारायांचे शब्द आहेत, ऐका ऐका मी बोलतो कसा करताना, ऐसे सुखवचनी आहे विश्वासे अनुभव पाहे। अरे मुखात जेव्हा मी राम म्हणतो ना तेव्हा या वाणीला काय आनंद मिळतो, काय सुख मिळतो हे वेगळ्या प्रकारे दुसऱ्याचं उदाहरण सांगण्याची गरज नाही। विश्वासे अनुभव पाहे, माझ्या जीवनात आलेला अनुभव आणि विश्वासानं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय का? हा जो रामनामाचा रस आहे ना, हा रामनामाचा रस एकदा ज्यांनी चाखला त्याला इतर कोणतेही रस चाखावेसे वाटत नाही। त्या साधकांनी ऐकलं, उठून उभा राहिला, म्हणे हो तुकाराम महाराज रामनामाचा रस चाखला तुम्ही खरंच? अरे हो रे बापा, मी वरवरचं बोलत नाही, तुका म्हणे चाखोनी सांगे मज अनुभव आहे अंगे। हा अभंगाचा थोडक्यात भावार्थ विठ्ठल विठ्ठल अभंगावर स्पष्टीकरण आणि उदाहरणपूर्वक बोलण्यापूर्वी कार्यक्रमासंबंधी पर्याय द्यायचा तो महत्वाचा आणि असा, आजची आपली कीर्तन रूपी सेवा श्री संत भूमी कडोळी या गावामध्ये असलेली, आपल्या गावामध्ये वास्तव्याला असलेले परमपूज्य भीमाशंकर गुरु महाराज, त्याच पद्धतीनं परमपूज्य त्या ठिकाणी रमतेराम महाराज यांच्या संस्थांच्या माध्यमातूनच, या ट्रस्टच्या माध्यमातूनच सालाब्रत प्रमाणे याही वर्षी परमपूज्य श्री संत रमतेराम महाराज यांची पुण्यतिथी सोहळा फार मोठ्या भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये दरवर्षी साजरा होत असतो। आणि जवळपास या सोहळ्याचं या वर्षी 84वा वर्ष आहे, म्हणजे माझ्या वयाची दुप्पट बेरीज केली तरी माझं वय तितकं भरत नाही। म्हणून स्वतःला महाराज मी नशीबवान समजतो की या साधू संतांच्या पुण्यतिथीच्या सोहळ्यामध्ये माझ्यासारख्या पामराला, जो ज्ञानाने वयाने अनुभवाने प्रत्येक गोष्टीने कमी आहे, तरीही कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला येणं, म्हणून मंदिर कमिटी असेल, गावकरी मंडळी असतील, पंचक्रोशीतील मंडळी असतील, या कार्याला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या जे जे कोणी सहकार्य करत असतील त्या प्रत्येकाचं ऋण व्यक्त करून आभार व्यक्त करतो। विठ्ठल विठ्ठल महाराज, ही जी भूमी आहे ना, जवळजवळ जर मुख्य आपण गोरेगावला जर केंद्रबिंदू ठरवलं
आणि त्याच्या आजूबाजूला 25-30 किलोमीटरचा रेडियस जर मारला ना, तर हे 30 किलोमीटरचा गोरेगावच्या बाजूचा परिसर, हा परिसर म्हणजे काही साधारण नाही. महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदाय टिकवून ठेवण्याचं काम जर कोणत्या भागाने केलं असेल तर मराठवाड्यातील या आपल्या गोरेगावच्या परिसरातील लोकांनी केलंय. जरा लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करा. मी बोलतो कशा करताना. गुरुवर्य भीमाशंकर गुरु महाराज तर आहेतच, रमतेराम महाराज तर त्यांचा आशीर्वाद महाराज तुमच्या आमच्यावर त्या ठिकाणी आहेत. पण या पंचकृषीमध्ये अनेक विद्वान होऊन गेले. सप्ताह का महत्वाचा आहे, का महाराज कीर्तनाचे सोहळे या ठिकाणी गावागावामध्ये झाले पाहिजे, याच्यासाठी मला दुसऱ्याचं उदाहरण सांगण्याची गरज नाही. ऐका महाराज, मी बोलतो कशा करताना. आमच्या घरी देऊळगाव बंड्याला गुढीपाडवा ते रामनवमी, उद्धव महाराज, दादाराव महाराज, गजानन माऊली, मंगेश महाराज सगळ्यांना माहित आहे. गुढीपाडवा ते रामनवमी वैयक्तिक सप्ताह असतो महाराज. या वर्षी त्या सप्ताहाचं 103वे वर्ष आहे. कितवं? 103वे. या सप्ताहाच्या वातावरणामध्ये आम्ही लहानाचे मोठे झालो. ही सगळी मंडळी आमच्या घरी यायची, यांच्या सान्निध्यात आम्ही लहानाचे मोठे झालो. नवे एक नाव सांगू का तुम्हाला? गुरुवर्य श्री हरिभक्तपरायण वैकुंठवासी प्राप्त स्मरणीय माधव महाराज मगर सुरजखेडकर यांनी 22 वर्ष आमच्या घरच्या सप्त्यामध्ये जागर काल्याच्या कीर्तनाची सेवा दिली. ऐका, मी लहान असताना मला कळत नाही, पण मी लहान असताना माधव महाराज मला मांडीवर घेऊन बसायचे म्हणतात. आणि खोटं नाही सांगत दादाराव महाराज, मी लहान असताना मला महाराजांनी मांडीवर बसवलं म्हणून आज मला ही कीर्तनाची गादी मिळाली बरं का. म्हणून या परिसराच्या महाराज जितकं ऋण व्यक्त करावं तितकं त्या ठिकाणी कमीच आहे. अशी मोठी मंडळी आपल्या परिसरामध्ये या ठिकाणी होऊन गेली. आणि या साधू संतांचं महाराज वेगळ्या प्रकारे काही सांगण्याची गरजच नाही. रमते महाराजांचं तसं शब्द टाकलाय आपण पुण्यतिथी, पण ज्या संतांचा महाराज संजीवन समाधी सोहळा असतो तिथं पुण्यतिथी शब्द वापरण्याची गरज नाही. असो, मी बोलतो कशा करताना एखाद्या विद्वानांना पुन्हा विचारपूस करण्याची गरज करा, प्रयत्न करा, जरा लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करा मी बोलतो कशा करताना. म्हणून अशा साधू संतांच्या दरबारामध्ये 84 वर्षापासून हा सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, विशेष करून यावर्षी शिवमहापुराण कथेचं नियोजन आपण या ठिकाणी केलंय. अन्नदान, श्रमदान आणि महाराज ज्ञानदान या सगळ्या गोष्टीने युक्त असलेला आपला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह, आपलं जेवढं कौतुक करावं त्या ठिकाणी कमी आहे. म्हणून पुनश्च एकदा या कार्याला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या जे कोणी सहकार्य करतं त्यांचं ऋण व्यक्त करून माझ्या वाणीला वाट मोकळी करतो आणि अभंगाकडे वळतो. विठ्ठल विठ्ठल. ऐका, आज आपल्याला कीर्तनाच्या माध्यमातून राम म्हणता रामची होई जय, पदी पैसोनी पदवी घेईजे. जेव्हा रमतेराम महाराजांच्या संस्थानावर आपल्याला कीर्तनाला यायचं, ज्याच्या नावामध्येच राम असेल तर आज राम नावाचं चिंतन होणं फार गरजेचं आहे. म्हणून त्या अनुषंगानं महाराज या अभंगाची निवड करून आपल्याला पुढच्या 1-1.25 तासामध्ये अगदी आपल्या जीवनाशी निगडीत या अभंगाच्या माध्यमातून चिंतन करण्याचा प्रयत्न करायचा. ऐका, प्रस्तावनेमध्ये मी बोललो जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये अनेक प्रकरण आहेत. त्या प्रकरणापैकी आज जो आपण सेवेसाठी अभंग निवडला आहे तो अनुभव प्रकरणातील आहे. आणि ऐका बरं का, जीवनामध्ये जगत असताना अनुभव फार महत्वाचा आहे. मला वाटते आता IPLच्या मॅच चालू आहेत क्रिकेटच्या. जे तरुण मॅच पाहत असतील ना, तर मॅच पाहत असताना एक व्यक्ती कॉमेंट्री करतो आणि कॉमेंट्री करत असताना तो काय म्हणतो, एखादा खेळाडू हा ऑलराऊंडर आहे. मी उदाहरण देईल, तरुणांना ते नाव आठवेल. उदाहरणार्थ महाराज जडेजा नाही का, आपल्या टीमचा बॉलिंगही करतो, बॅटिंगही करतो, फिल्डिंगही करतो. ऑलराऊंडर याला जर आपण मराठीत उच्चारण्याचा प्रयत्न केला ना तर अष्टपेलू व्यक्तिमत्व. सर्व गुण संपन्न कोणाला म्हणतात माहित आहे का? ज्याच्याकडे 8 मुद्दे आहेत त्याला. पण हे 8 मुद्दे महाराज आहेत कोणते आज मी तुम्हाला सांगतो. पुढचं कीर्तन तुमच्या लक्षात राहील न राहील, पण ज्यांनी कोणी महाराज हे 8 मुद्दे लक्षात ठेवले ना, प्रपंचात आणि परमार्थात सुद्धा तुमचा उदो आणि प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. मी तर म्हणतो पेन असेल तर काढा, नाहीतर मोबाईल असेल तर रेकॉर्डिंग चालू करा. ऐका, कधी जर आळंदी पंढरपूरला जाण्याचा योग आला ना तर तिथल्या एखाद्या पुस्तकाच्या दुकानामध्ये जा. एका ग्रंथाचं नाव सांगतो मी महाराज, जरा लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करा. एक ग्रंथ आहे महाराज परमार्थिक शतकोटी नावाचा, 2 भागामध्ये. त्याच्या एका भागामध्ये अनुभवाची कोटी आली आहे. मी हे चिंतन कशासाठी सांगतोय, अभंग अनुभव प्रकरणातील आहे आणि म्हणून जीवनामध्ये अनुभव किती महत्वाचा आहे. ऐका, कोणते आहेत ते 8 मुद्दे
पाठच करा महाराज, जरा लक्ष देऊ नये का? व्यक्ती, शक्ती, युक्ती, संपत्ती, नीती, भक्ती, विरक्ती आणि अनुभूती. अनुभूती म्हणजे अनुभव. जीवनामध्ये हे 8 मुद्दे असणं फार महत्वाचे आहे. तुम्ही आम्ही भाग्यवान. गोस्वामी तुलसीदासजी एका ठिकाणी लिहितात, बडे भाग्य माणूस तन पावा. तुम्हा आम्हाला हा नरदेह मिळाला म्हणून पहिला मुद्दा आपोआपच आपल्या जवळ हजर झाला. कोणता? व्यक्ती. तुम्ही आम्ही कोण आहोत? व्यक्ती. पण नुसतं व्यक्ती असून चालत नाही, त्याच्याकडे काय असणं गरजेचं आहे? शक्ती असणं गरजेचं आहे. कोणती का असेना, असलीच पाहिजे महाराज त्याच्याकडे शक्ती. पण नुसतं शक्ती असूनही फायदा नाही ना. का? त्या शक्तीचा वापर कुठं करायचा याच्यासाठी त्याच्याकडे तिसऱ्या क्रमांक काय पाहिजे? युक्ती पाहिजे. युक्ती. जीवनामध्ये युक्ती फार महत्वाची आहे बरं का. एरवी आपल्या मराठी शब्दामध्ये एक मन आहे, काय? शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे. का बरं श्रेष्ठ आहे? जुने कीर्तनकार उदाहरण सांगायचे, तुम्ही ऐकलं असेल. एका गावामध्ये कुस्तीची दंगल लागली. लक्षपूर्वक ऐका नाही तर कळणार नाही. कुस्तीची दंगल स्पर्धा. महाराष्ट्रातले गाजलेले मोठे मोठे मल्ल पैलवान तिथं आले. एक कोल्हापूरचा मल्ल पैलवान आला, भुजंगदादा, तिथं कुस्तीच्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायला. आणि महाराज पहिली, दुसरी, तिसरी असं 10 पैलवानानं त्या कोल्हापूरच्या पैलवानानं चित्त केलं. शेवटी त्या कोल्हापूरच्या पैलवानासोबत कुस्ती खेळायला कोणी तयारच होईना. माईकवर अनाउन्समेंट झाली, ऐका, या कोल्हापूरच्या मल्ल पैलवानानं 10 पैलवानाला चित्त केलं, याच्यासोबत कोणी कुस्ती खेळायला तयार असेल तर ठीक, नाहीतर 10 मिनिटाची वेळ, 11व्या मिनिटाला पहिलं पारितोषिक याला देण्यात येईल. 5 मिनिटं झाले कोणीच यायला तयार नाही. ते डावपेचन ताकद पाहिली होती त्याची. 8 मिनिटं झाले कोणी यायला तयार नाही. पण शेवटच्या 9व्या मिनिटाला गर्दीतून आवाज आला, मी तयार आहे. सगळ्यांच्या नजरा त्या आवाजाकडे खिळल्या. कोणाला वाटलं किती मोठा पैलवान होता पण उदबत्ती पैलवान. उदबत्तीच्या काडीसारखे महाराज त्याचे हातपाय होते. लोक म्हणले एवढ्या मोठ्या 10 पैलवानांना येणं चित्त केलं. हा हो पण हा उदबत्ती पैलवान तिथं काय करणार आहे? पण महाराज आता येणं स्वीकारला होता म्हणून तो त्या मैदानावर गेला. दोघाची कुस्ती सुरू झाली. पण गंमत महाराज, रोहन महाराज, असं झालं, त्या जाड्या कोल्हापूरच्या पैलवानाच्या कानाजवळ या वाळल्या उदबत्ती पैलवानाचं तोंड गेलं. ते म्हणू लागला, का रे पैलवान दादा, कशासाठी कुस्ती खेळतोय? म्हणे कशासाठी म्हणजे इनामासाठी. म्हणे किती आहे इनाम? म्हणे 1000 रुपये. ते म्हणे पड, दुप्पट 2000 देतो. ऐका, युक्ती सांगतो, युक्ती. पड, दुप्पट 2000 रुपये देतो. त्या कोल्हापूरच्या पैलवानानं विचार केला, म्हणे याला पाठीवर टेकवायचं, मग स्टेजवर जायचं, गुलाल लावायचा आणि 1000 रुपयाचं पारितोषिक घ्यायचं. आणि काहीच न करता आपण पाठ टेकवली की दुप्पट 2000 रुपये. महाराज एकाही क्षणाचा विलंब न करता त्या कोल्हापूरच्या पैलवानानं आपली पाठ टेकवली. लोकांना आश्चर्य वाटलं. माझ्यासारखे 4 तरुण मैदानावर गेले. त्या वाळल्या पैलवानाला उचललं, स्टेजवर नेलं, त्याला गुलाल लावला, त्याला 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं. कशाचे दुप्पट 2000 रुपये? हातात 1000 रुपये आली, गेलं, मारली, उडून गेलं पळून. पण तो पण कोल्हापूरचाच पैलवान होता महाराज. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस पिछाच घेतला त्यानं. गावाच्या एका गल्लीत पाहिलं की कॉलरच पकडली. का रे, फसवलं तू मला? म्हणे नाही पैलवान दादा. बैमानी केली तू? म्हणे नाही पैलवान दादा. अरे तू म्हणला होता पड दुप्पट 2000 रुपये देतो. म्हणे तसं नाही. तुम्ही पैलवान आहात? म्हणे हो. तुम्ही कुस्ती खेळता? म्हणे हो. तुमचे काही डाव पेच? म्हणे धोबी पचाड, हात पेच, पाय पेच. जसा धोबी पचाड, हात पेच, पाय पेच, तसाच मी तुम्हाला कान पेच दिला आणि तुम्ही पळले. याच्यात फसवण्यासारखं काय आहे? मला सांगायचं काय, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे. मुद्दे लक्ष देऊ नये का? व्यक्ती, शक्ती, युक्ती आहे महाराज. युक्ती. कमी हुशार लोक आहेत का समाजामध्ये? पण नुसतं हुशार असूनही त्याला समाजामध्ये मान्यता मिळणार नाही. तुम्हाला जर समाजामध्ये मान्यता पाहिजे असेल तर 4था मुद्दा तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. कोणता? संपत्ती. मी नाही म्हणत, महाराजांचं प्रमाण आहे. धनवंताला की सर्व मान्यता आहे जगी, माता पिता बंधू जन सर्व मानती वचन. अरे तुमच्याही जीवनामध्ये पदापदावर अनुभव आले असतील. गरीबाचा एकुलता एक मुलगा मरण पावला, रात्रभर मड राखायला गावातला एक माणूस अंगणात बसला नाही. श्रीमंताच्या बकरीच्या पायात काटा टोचला, सगळं गाव चौकशी करायला गेलं. थम्सअप भेटेन तिथं पियायला. ऐका, जीवनामध्ये म्हणून महाराज संपत्ती कमवणं फार महत्वाची आहे. मग आमचे साधू संत काय कमवू नका म्हणतात का? कमवू म्हणतात, पण कशी?
संपत्ती कमवा, पण कमवत असताना कशी जोडोनिया धन, उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. म्हणून महाराज पुढचा संपत्तीच्या पुढचा मुद्दा सांगितला, नीती. नीतीनं संपत्ती कमवा. बरं आहे महाराज तुमच्या जीवनामध्ये हे मुद्दे कोणकोणते? व्यक्ती, शक्ती, युक्ती, संपत्ती आणि नीती. हे 5 मुद्दे ज्याच्या जीवनामध्ये आहेत ना, त्याला मोठेपण पण संसारात, त्याला मोठेपण पण प्रपंचात, पण परमार्थात जर तुम्हाला मोठेपण कमवायचं असेल तर या 5व्या मुद्द्याला 6व्या मुद्द्याची जोड द्यावी लागेल. ती म्हणजे कोणत्या? भक्ती. भक्ती विन पशु कशाशी वाढला, सटविने नेला कैसा नाही. म्हणून जीवनामध्ये भक्ती असणं फार महत्वाचं आहे. मग ऐकणारे लोक म्हणतील, महाराज एवढा गर्दा झाला आहे काय, बिना भक्तीचा झाला काय? महाराज आपली भक्ती आहे, पण कशी आहे सांगू तुम्हाला. भक्ती ज्याची थोडी आणि पूर्ण विषयाची गोडी. म्हणून अशी भक्ती काही कामाची नाही. म्हणून पुढचा 7वा मुद्दा दिला, विरक्ती. भक्ती असली पाहिजे, पण कशी? विरक्ती सहित ती भक्ती असली पाहिजे. आणि हे 7 मुद्दे ज्याच्या जीवनामध्ये आहेत त्याच्या जीवनात आलेला अनुभव 8व्या क्रमांकाचा आपल्या जीवनात घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुकोबरायांचे शब्द आहेत, हा घ्या माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा. माझा अनुभव घ्या. का? कारण की माझा अनुभव भक्तीचा आहे. आणि भक्तीचा अनुभव जर तुम्ही घेतला तर तुमच्या जीवनात भाग्योदय झाल्याशिवाय राहणार नाही. बरं, जरा असं शब्दाकडे लक्ष दिलं का तुम्ही? तुकोबाराय काय म्हणतात? घ्या. घ्या म्हणजे कोणीही त्यांच्या जवळ द्या म्हणून विचारायला गेलं नव्हतं. पण बघा महाराज, जर असं बारकाईने जर समाजामध्ये आपण निरीक्षण केलं ना, तर आज कोणीच कोणाला चांगलं मार्गदर्शन करायला तयार नाही. कोणी कोणाला उलट कोणी चांगल्या मार्गावर चालत असेल, प्रगतीच्या मार्गावर चालत असेल, त्याला मागं कसं खेचायचं याचे प्रयत्न समाजामध्ये मात्र दाट चालले. पण एखाद्याला प्रगतीच्या मार्गावर न्यायचं याच्यासाठी महाराज कोणीही पुढे यायला तयार नाही. दिवाळीचा सण होता माता माऊल्यांनो. गावामध्ये प्रत्येकानं काही ना काही मिष्टान्न बनवले होते. त्याच गावात एका बाईनं केले गुलाबजाम. त्या बाईनं केलेल्या गुलाबजामची एवढी त्या गावामध्ये चर्चा. काय गुलाबजाम बनवले, काय गुलाबजाम बनवले. तिची शेजारीन तिच्या जवळ गेली, म्हणे का ग, तू केलेल्या गुलाबजामची सगळ्या गावामध्ये चर्चा आहे, मला तरी त्या गुलाबजामची रेसिपी सांग, म्हणजे मीही करते. ती काय सांगते माहित आहे का? काय आहे की बाई आपोआपच झाली. आता आपोआप व्हायला का ती गुलाबजाम ढगातून पडले का? नाही. पण एक बाई मी केलेल्या गुलाबजाम सारखे गावात दुसऱ्या बाईचे गुलाबजाम होता कामा नाही आणि तिचं नाव होऊ नये म्हणून एक बाई दुसऱ्या बाईला गुलाबजामची रेसिपी सुद्धा सांगायला तयार नाही. आणि आमचे तुकोबाराय म्हणतात, या इकडं घ्या, या इकडं घ्या. का? हा फरक आहे महाराज तुमच्यात आणि आमच्या या साधू संतात. तुकाराम महाराजांचं जीवन सांगू तुम्हाला. एका प्रमाणामध्ये आपणासारखे करती तात्काळ. महाराज आज माणूस माणसाला माणसासारखा वागण्याचा त्या ठिकाणी सल्ला द्यायला मागं पुढं पाहतोय. पण आमचे जगद्गुरु तुकाराम महाराजांना वाटतं हे सगळे माझे लेकरं कोणासारखे झाले पाहिजे? आमच्यासारखे झाले पाहिजे. खोटं नाही महाराज. तुकाराम महाराजांचं चरित्र तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. पण अगदी 2 मिनिटांमध्ये त्यांचा एक चरित्र भाग सांगतो, म्हणजे बरोबर आपल्याला अभंगावर जाता येईल. ऐका ऐका. तुकाराम महाराजांचा स्वभाव. एक दिवशीचा प्रकार. जगद्गुरु तुकोबाराय भंडाऱ्या डोंगरावरून सायंकाळच्या वेळेला देहू गावामध्ये आपल्या घरी जायला निघाले. आता तुकाराम महाराजांचं जीवन चरित्र म्हणजे दीन रजनी हाची धंदा, गोविंदा चिपवाडी, गळ्यामध्ये विना, हातामध्ये चिपळी आणि सारखं पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. सायंकाळच्या वेळेला सूर्यास्तमनाला जाऊ लागला. रात्र होणार होती आणि जगद्गुरु तुकोबाराय त्या ठिकाणी घरी जाऊ लागले. आणि त्याच पंचक्रोशी मधले 3 चोर चोरी करायला जाऊ लागले. चोरी. माता माऊल्यांनो जरा लक्ष देऊ नये का? 3 चोर चोरी करायला जाऊ लागले. एका चोराचं लक्ष गेलं तुकोबारायाकडे. तिनं दुसऱ्या चोराला चिमटा घेतला. म्हणे काय झालं रे? ते म्हणे समोर बघ ना कोण आहे. कोण? तुकाराम महाराज. म्हणे काय करायचं? म्हणे आपली टोळी किती जणाची आहे? म्हणे 4 जणाची. आज एक बिमार पडलं म्हणून आलं नाही, आपण 3घच आहो. म्हणे घेणं तुकाराम महाराजाला सोबत. अरे वेड्या काही कळतीये का? आपण चोर, ते कीर्तनकार. आता तसा फरक राहिला नाही म्हणा दोघात. जाऊ द्या, न कळालेलंच बरं, नाही तर आमच्याच गाडीच्या मागं दगड घेऊन लागसाल तुम्ही. ऐका मी बोलतो कशा करताना. अरे आपण चोर, ते कीर्तनकार, ते हबप, ते देवाचं भजन करणारे, त्यांना नेऊन फायदा काय? अरे तुला माहित नाही तुकाराम महाराजांचा स्वभाव कसा आहे? ओ महाराज काय आमचे गुरं राखता का? हो राखतो ना. ओ महाराज काय आमचं धान्य राखता का? हो राखतो ना. महाराज घरच्या उपाशी असलेल्या पोरांना तुकोबारायांनी आपल्या खांद्यावर उसा आणावे आणि गावातल्या परक्या मुलांनीच ते उस पाहावे. तुकाराम महाराजाच्या मागं लागाव. बाबा बाबा द्या ना आम्हाला उस. घरी उपाशी असलेल्या मुलाचा विचार न करता
तुकोबरायांनी ते ऊस गावातल्या परक्या मुलांना देऊन टाकावे, हा आमच्या तुकोबरायांचा स्वभाव. जय हरी. चोर चोर तुकोबराय म्हणतात जय हरी. कोण? आमक्या आमक्या गावातले. कुठं चालले? चाललो कीर्तनाला. आता हे का कीर्तनाला जाऊ लागले का उद्धव महाराज? नाही, हे जाऊ लागले चोरी करायला. पण कीर्तन शब्द ऐकला की तुकाराम महाराजांनी हातच जोडले, काही करा मला येऊ द्या, यांना न्यायचंच होतं. जरा लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करा. कीर्तन शब्द जगद्गुरु तुकाराम महाराजांनी ऐकला आणि तुकोबरायांनी महाराज त्या चोराला हात जोडले आणि हात जोडून मला तुमच्या सोबत येऊ द्या, आता या चोरांना सोबत घ्यायचंच होतं. निघले महाराज तुकाराम महाराज. पण कुठं चाललेत, किती चाललेत, काय चाललेत, काही पत्ता नाही. सारखं महाराज त्यांचं भजन चाललंय, पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. तुमच्यासारख्या मोठ्या गावामध्ये आले आणि मोठ्या गावामध्ये आल्यानंतर पाटलाचा मोठा वाडा पाहिला. 50 जणांचं कुटुंब होतं मंगेश महाराज त्या वाड्यात राहणार. 50 जणांचं. त्या चोरांनी डोकं लावलं, म्हणे या वाड्यात 50 जण राहतात, आपण जर चोरी करायला गेलो आणि चुकून जर पकडल्या गेलो आणि एकानं एक एक बोट लावलं तर आपला चेंदामेंदा झाल्याशिवाय राहणार नाही. मग एक काम करा, तुकाराम महाराजांना वाड्यामध्ये पाठवा. महाराज तुकाराम महाराजाला मागच्या भिंतीच्या एका खिडकीतून वाड्यामध्ये पाठवलं आणि पाठवल्यानंतर तुकाराम महाराजांनी विचारलं काय करायचंय? म्हणे आमची मदत करायची. म्हणे काही हरकत नाही, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. काय करायचंय? म्हणे काहीच नाही, वाड्यातली सगळ्यात भारीतल्या भारीत वस्तू आणा. तुकाराम महाराजाला या चोरांनी सांगितलं किमतीनं आणि तुकाराम महाराजाला वाटलं वजनानं. आता आमच्यासारख्या नवीन मुला मुलींना नाही कळणार, जुन्या म्हाताऱ्या बायांना ते कळेल. तुकाराम महाराज त्या सगळ्या वाड्यामध्ये फिरले आणि फिरत फिरत महाराज स्वयंपाक खोलीमध्ये गेले. जुन्या काळामध्ये स्वयंपाक खोलीमध्ये एक दगडाचा पाटा राहायचा. तुकाराम महाराजांनी तो पाहिला. तुकाराम महाराज म्हणले याच्यापेक्षा भारी या वाड्यात दुसरं काही नसं. ओढत ओढत त्या खिडकीपर्यंत आणला आणि दिला ढकलून की त्या चोराच्या खांद्यावर जाऊन पडला. भटकन त्यानं फाडकन एक चापड मारली त्या चोराला. ज्यानं तुकाराम महाराजाला सोबत घ्यायला लावलं. तुला म्हणलं होतं या बुवाला सोबत घेऊ नको. ओ महाराज अशी भारी वस्तू नाही, मग हलकी. तुकाराम महाराज पुन्हा त्या वाड्यामध्ये फिरले आणि फिरून महाराज एका भिंतीला खुंटीला सूप लटकवलेलं होतं. म्हणले याच्यापेक्षा तर हलकं या वाड्यामध्ये काही नसेल. सूप घेतलं आणि बाहेर फेकले की त्या चोराच्या डोळ्यालाच जाऊन लागलं. बोले इनके बस की बात नाही, चलो अंदर. ते तीनही चोर महाराज वाड्यामध्ये शिरले. सांगू तुम्हाला ते जुने वाडे, भिंत एक बाज बसेल, ते लादणीचं घर वेगळं, धान्य कोठार वेगळे, किचन वेगळं, स्वयंपाक खोली वेगळी, बेडरूम वेगळ्या, नाहण्या वेगळ्या. एवढा मोठा महाराज तो वाडा होता. रात्रीच्या मध्यरात्री 12 वाजता वाड्यात शिरलेले चोर, त्या वाड्यामध्ये त्या चोरांना सापडलं तर काहीच नाही. जवळजवळ 3-3:30 आता ब्रह्ममुहूर्त होतोय. त्या चोरांना बाहेर निघायचं होतं, पण त्या मूर्खांना त्या वाड्यातून बाहेर निघायचा रस्ताही सापडत नव्हता. एवढा मोठा महाराज तो जुना वाडा. आता प्रश्न पडला काय करावं, पण ब्रह्ममुहूर्त झाला ना. तुकोबरायांची आमच्या काकड्याची वेळ झाली. तुकोबरायांनी अंगावर थंड पाणी घेतलं, पुन्हा कपडे घातले, विण्याला स्वर लावला आणि महाराजांचं भजन चालू झालं. उठा जागे भारी आता. चोराच्या कानावर भजन पडलं आणि चोराच्या कानावर भजन पडलं की त्या चोरानं महाराज कणग्यातच उड्या मारल्या. म्हणले आता तुकाराम महाराजाच्या भजनानं ही सगळी घरातली मंडळी जागी होईल. 50 जणांचं कुटुंब आहे, एकानं एक एक बोट लावलं तर आपला चेंदामेंदा झाल्याशिवाय राहणार नाही. काय करावं काय करावं? तुकाराम महाराजांचं भजन वाड्यातल्या मंडळीच्या कानावर पडलं. मंडळी जागी झाली, गल्लीतली मंडळी जागी झाली, गावातली मंडळी जागी झाली. वाड्यातला कुटुंब प्रमुख येऊन पाहतोय कोण आपल्या वाड्यात भजन म्हणतंय. पाहतात तर काय साक्षात जगद्गुरु तुकोबराय. वा 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 वा, काय आमचं धन्य भाग महाराज, तुम्ही आमच्या घरी आले. बरं एखादा निरोप दिला असता, साऊंड सिस्टीम लावली असती, मंडप टाकला असता, निमंत्रण दिलं असतं. बरं आले तर आले, एकटेच आले. तुकोबराय म्हणले एकटे नाहीत, मग 3 वारकरी सोबत. अरे 3 वारकरी कुठे आहेत? म्हणे एवढा मोठा तुमचा वाडा आहे, या वाड्यामध्ये कुठेतरी बसलेले असतील. महाराज ते कणग्यात होते आणि भीतीनं हलू लागले. ते थरथर कापू लागले म्हणून ते कणगा हलू लागलं. त्या वाड्यातलं एक बारकं पोरगा आपल्या पप्पाला म्हणते, पप्पा कणग्यात बोक्या पडला वाटते. हो, 1 नाही 3 होते, काढा. महाराज ते 3ही बोके म्हणजे चोर बाहेर काढले आणि काढून मारलं नाही, रागावलं नाही. मग त्या 3ही चोरांना त्या वाड्यातल्या ज्येष्ठ श्रेष्ठ महिला मंडळींनी, ऐका महिला मंडळ, त्या वाड्यातल्या ज्येष्ठ श्रेष्ठ महिला मंडळींनी त्या 3ही चोरांना चौरंगावर बसवलं. क्वालिटी बास सुगंधी पिवळ्या रंगाचं उठणं तयार केलं आणि त्या चोराच्या अंगाला लावायला सुरुवात केली. पिवळ्या रंगाचं उठणं काळं भोरच झालं. महिना आंघोळच नव्हती ना, आंघोळच नाही. एक तर महाराज आंघोळ घालताना असं रडू लागलं. दुसरा चोर म्हणतोय त्याला काय झालं रे रडायला? ते म्हणे काय सांगू, महिना झाला बायकोला म्हणू लागलो पाठ घास. ते रडू लागलं बरं असं.
महिना झाला बायकोला म्हणू लागलो पाड घास पाड घास, पण बायको असून तिनं माझ्या पाठीला बोट लावलं नाही. ही माता माऊली कुठली कोण काही नातं संबंध नसताना उठणं लावून आंघोळ घालते. ऐका ऐका, नवीन कपडे घालायला दिले, तुकोबारायांच्या बाजूला बसवलं. गावातली पंचक्रोशीतील मंडळी आली, तुकोबारायांचं दर्शन, सोबत चोराचं दर्शन. कोणी 500ची नोट, कोणी 1000ची नोट. अशा नोटा नव्हत्या तेव्हा, पण समजण्यासाठी सांगतोय. अहो, एका दिवसामध्ये पैशाचा ढीग महाराज त्या चोरांच्या समोर उपस्थित झाला. त्या चोरांचे डोळे डबडबले. अरे 4 महिने डाके टाकले असते तर एवढा पैसा जमा झाला नसता. एक रात्र तुकोबारायांची संगत केली, लोकांनी पाया पडून पैसा दिला. याला म्हणतात, जरा लक्ष देऊन ऐका, पाया पडून पैसा दिला. महाराज त्या तिन्ही चोरानं चोरी सोडली आणि तुकोबारायांच्या 14 टाळकऱ्यामध्ये ते चोर सामील झाले. याला म्हणतात आपणासारखे करती तात्काळ. नाही काळ वेळ तया लागे, नाही काळ वेळ तया लागे, नाही काळ वेळ तया लागे, नाही काळ वेळ तया लागे. ओ आपुल्या तारीखे करती तात्काळ, ओ काही काळ वेळ, ओ काही काळ वेळ तया लागे. ओ हे आपुल्या तायात करती तात्काळ, काही काळ वेळ, काही काळ वेळ तया लागे. ऐका ऐका, हा साधू संतांचा स्वभाव आहे महाराज. तुकोबारायांना वाटतं सगळे आमच्यासारखे झाले पाहिजे, चांगले झाले पाहिजे. जरा लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करा महाराज, मी बोलतो कसा करताना. आज जर तुमच्या आमच्याकडे पाहण्याचा प्रयत्न केला ना, तर संत सोडा महाराज, आपण माणूस असून सुद्धा आपल्याला माणूस म्हणावं का नाही, हाच पहिले शंकेचा मुद्दा आहे. तुम्ही म्हणसाल जय महाराज, असं कसं काय बोलता, आम्ही माणूस नाही काय, आमची काय माणुसकी नाही काय. आहे महाराज आपली माणुसकी. 2-3 बातम्या सांगतो मी तुम्हाला, तुम्हीच ठरवा त्या माणसाला माणूस म्हणायचं का. ऐका ऐका, पुण्याला 5 वर्षाच्या चिमुकलीवर एका नराधमाने चॉकलेटचं आमिष दाखवलं आणि तिच्यावर अत्याचार केले. माणूस म्हणावं का हो त्याला? नाही महाराज. हैदराबाद मधली घडलेली घटना सांगतो. एक तरुणी आपल्या ऑफिसमधून घरी येत असताना 4 नराधमांनी त्याची गाडी अडवली, तिच्यावर अत्याचार केले आणि कोणाला कळू नये म्हणून तिच्या स्कूटीतलं पेट्रोल तिच्या अंगावर टाकलं आणि तिला जिवंत जाळून टाकलं. माणूस म्हणावं का हो त्यांना? महाराज, आपण आज जगताना माणुसकीला काळीमा फासावा असं महाराज तुमचं आमचं जगणं झालंय. पण अशा सुद्धा माणसांना संत पदावर कसं पोहोचता येईल? अरे नाही नाही, नुसतं संत नाही तर अशा माणसाला देव कसं होता येईल याचा उपदेश जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या. राम म्हणता ते रामच होय, जय राम म्हणता ते राम हो. राम म्हणता रामाची होय, राम म्हणता रामाची होय, राम म्हणता रामाची होय, राम म्हणता ते रामाची होय. हो राम म्हणता रामाची होय, राम म्हणता रामाची होय. पदवी घेता पदवी पैशी दे, पदवी घेता पदवी पैशी दे, पदवी घेता पदवीत घेई दे. ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी हो, ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख. पदी बैसोरी पदवी घेई दे, पदी बैसोरी पदवी घेई दे, पदी बैसोरी पदवी घेई दे. ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी
अवसरी आहे. वा. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे. अरे ज्या माणसांना माणूस म्हणून जगण्याची लाज वाटावी अशा माणसांना संत नाही तर तुम्हा आम्हाला देव सुद्धा होता येतं महाराज. देव होण्याची साधना जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगामध्ये सांगितली. काय आहे महाराज साधना? राम म्हणता. किती सोपी आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. याच्यापेक्षा सोपं महाराज दुसरं काय सांगावं. काही करण्याची गरज नाही. राम म्हणा, आपोआप तुम्ही राम झाल्याशिवाय राहणार नाही. एक साधक उठला म्हणे, हो महाराज असं कुठं असतं का? राम म्हणल्यावर राम कोणी होतं का? अरे वेड्या, कोणावर शंका घेतो? तुकोबारायांच्या शब्दावर. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने. ज्याला पंचम वेद म्हणून ज्या गाथ्याला म्हटल्या जातं, अभंग कधी न भंग होणारे असे जगद्गुरु तुकोबारायांचे ते शब्द आहेत. ते काय आमचं तुमचं बाजारातलं बोलणं आहे काय? काय पाटील पंढरपूरला गेलते का? हो ना. कधी? ते आमच्या काजळ्याचं शिंग मोल्ड होतं तेव्हा. आता याच्या बैलाचं शिंग कधी मोल्ड त्याला काय माहित आहे? हे महाराज तुमचं आमचं बाजारातलं बोलणं आहे. या बाजारातल्या बोलण्याचा मोठेपणा नाही, जगद्गुरु तुकोबारायांच्या शब्दाचा मोठेपणा आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ना, राम म्हणता रामची होईजे. तर आपण राम म्हणल्यावर राम झाल्याशिवाय राहणार नाही. तो साधक म्हणला, तुकोबाराय तसं नाही, आम्हाला शंका येण्याचं कारण आहे. ऐका ऐका जरा बारीक 10 मिनिटं चिंतन आपल्याला करायचं आहे. जरा कान लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करा. ऐका. कारण असं आहे शंका घेण्याचं. काय? पुराणात एक नाव आहे. कोणतं? रत्नाकर. तुम्हाला माहित आहे का रत्नाकर कोण आहे? रत्नाकर म्हणजे महाराज वाल्या कोळी, वाल्मिक ऋषी. आपण म्हणतो वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला, पण त्याचं खरं नाव होतं महाराज रत्नाकर. काय काम होतं रत्नाकराचं? लुटमार्या करायच्या, रस्त्यात आलेल्या लोकांना अडवायचं, त्यांना मारायचं, त्यांचा ऐवज लुटायचा. पण एक दिवस त्याच्या नशिबानं नारद महर्षींची संगत त्याला झाली आणि नारद महर्षींनी राम नामाचा उपदेश रत्नाकरांना केला. काय केलं माहित आहे? ते रत्नाकरांनी 12 वर्ष अंगावर वारूड चढेपर्यंत राम म्हटलं. अंगावर वारूड चढालं म्हणून महाराज संस्कृतमध्ये वारुळाला वाल्मिक म्हणतात. म्हणून त्या रत्नाकराचं नाव काय पडलं? वाल्मिक पडलं. पण ऐका, 12 वर्ष अंगावर वारूळ चढेपर्यंत राम म्हटलं महाराज त्या रत्नाकरानं. आणि ऐकणाऱ्यांना माझा प्रश्न आहे, तो रत्नाकर झाला का हो राम? नाही झाला. आणि कसं म्हणतात जगद्गुरु तुकोबाराय, राम म्हणता रामची होईजे. ऐकणारी मंडळी म्हणेल, ओ जय महाराज काय वेडे झाले काय? 12 वर्ष राम म्हटल्यावर कोणी राम होत असतं का? बरं चला त्याच्या पुढचं एक उदाहरण पाहून जरासं घरचं पाहू. घरचं कोणाचं? भरतजी. सावत्र का असे ना, पण प्रभू रामचंद्राचे कोण आहेत? भाऊ आहेत. माझ्यामुळे प्रभू रामचंद्र वनवासाला गेले ही शंका भरतजींच्या मनामध्ये आली. आणि चूक नसताना त्या चुकीचं प्रायचित्त करण्यासाठी भरतजी 14 वर्ष नंदीग्रामला जाऊन राहिले. आणि नंदीग्रामला गेल्यानंतर प्रभू रामचंद्र वनवासाला ज्या दिशेनं गेले त्या दिशेला पाहून 14 वर्ष भरतजीनं काय म्हटलं? राम म्हटलं. 14 वर्ष राम, 14 वर्ष भरतजीनं राम म्हटलं. आणि राम म्हणता रामची होईजे जर तुकोबाराय म्हणत असतील तर ऐकणाऱ्यांना माझा प्रश्न आहे, भरतजी झाले का हो राम? नाही झाले. आणि मग कसं म्हणतात तुकाराम महाराज, राम म्हणता रामची होईजे. ऐकणारी मंडळी म्हणेल, ओ महाराज 14 वर्षात राम म्हणल्यावर कोणी राम होत असतं का? बरं चला त्याच्या पुढचं उदाहरण. कोण? लक्ष्मणजी. सेवेसाठी नारीचा त्याग, निद्रेचा त्याग, अन्नाचा त्याग, सावलीसारखे प्रभू रामचंद्रासोबत राहिले. मी तर म्हणतो सावलीचंही उदाहरण कमी पडेल. अरे कधी कधी रात्री अंधार झाल्यावर सावलीही काय सोडते महाराज? आपली साथ सोडते. पण लक्ष्मणजींनी प्रभू रामचंद्राची साथ सोडली नाही. सारखं आयुष्यभर लक्ष्मणजीनं काय केलं? राम 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 म्हटलं. ऐकणाऱ्यांना माझा प्रश्न आहे, लक्ष्मण झाला का हो राम? नाही झाला. हा, पुढच्या जन्मात बलराम झाला, पण स्पेशल राम झाला नाही. आणि तुकोबाराय म्हणतात राम म्हणता रामची होईजे. बरं एक शेवटचं उदाहरण सांगू का? शेवटचं सांगतो ऐका. कोण? आमचे मारुतीराय. अरे आमचे मारुतीरायांनी इतकं राम म्हटलं, असं म्हटल्यापेक्षा आमचे मारुतीराय आज तागायत काय करतायत? प्रभू रामचंद्राचं नामस्मरणच करतायत. नामस्मरण. त्या बुवानं श्वास कमी घेतले पण देवाचं नाव जास्त घेतलं हो आमच्या मारुतीरायानं. आणि प्रभू रामचंद्राचं नाव घेतल्यावर राम होतं, असं प्रभू रामचंद्राचं नाव घेतल्यानंतर राम होतं असं तुकोबाराय म्हणतात. मग श्वास कमी घेऊन प्रभू रामचंद्राचे नाव घेणारे आमचे मारुतीराय. ऐकणाऱ्यांना माझा प्रश्न आहे, मारुतीराय झाले का हो राम?
नाही झाले. एक हिंदीमध्ये दोहा आहे, जरा लक्ष देऊन ऐका म्हणजे तुम्हाला कळेल काय आहे त्या दोह्यामध्ये. लेने देने को कुछ नहीं सब नसीब का खेल, लेने देने को कुछ नहीं सब नसीब का खेल, विभीषण को दी लंका और हनुमान को तेल. तुम्ही आम्ही तरी त्या तेलामध्ये महाराज शेंदूर टाकला, भांडण झाल्यावर नखानं कोराय पाहिजे ना काहीतरी, नाही का? पण महाराज तेलाशिवाय आमच्या मारुतीरायांना काही भेटलं नाही. आणि इथं तुकाराम महाराज म्हणतात राम म्हणता रामची होईजे. अरे आयुष्यभर ज्यांनी राम म्हणलं ते राम नाही झाले. आणि याच्या उलट सांगू का दादाराव महाराज, याच्या उलट ज्यांनी राम म्हटलं ते राम नाही झाले, पण ज्यांनी राम नाही म्हटलं त्या दोघांचं उदाहरण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो, जरा लक्ष देऊन ऐका. ऐका, दशरथ महाराजांकडे सगळ्या गोष्टीची संपन्नता होती, पण एक दुःख होतं, महाराज देव फार हुशार आहे, कुठे काही एक आहे एक नाही. हा देवाचा फार हुशारपणाचा महाराज त्या ठिकाणी जीवनातला चरित्र भाग आहे. ऐका, सगळ्या गोष्टीची संपन्नता, पण दशरथ राजाला एक दुःख होतं, संतती नव्हती. वशिष्ठ महाराजांनी सूचना केली, पुत्र कामेष्टी यज्ञ करायला लावला. यज्ञ नारायण प्रसन्न झाले, हातामध्ये पायस आलं, तिन्ही राण्यांना महाराज तो प्रसाद दिला. तिन्ही राण्या गर्भवती राहिल्या. धर्मशास्त्र ऐसे डोहाळे पुसावे. धर्मशास्त्र सांगतं महाराज, गर्भवती महिलाचे डोहाळे विचारले पाहिजे, पण त्याचं एक शास्त्र आहे. कसं? पतीनं गुपितच ते डोहाळे विचारावे आणि गुपितच ते पूर्ण करावे. महिला मंडळींना ही जीवनामधली सुवर्ण संधी असते, काजू बदाम आणि मोठमोठे महागडे ॲटम खाण्याची, पदार्थ खाण्याची. पण आमच्या मात्या मावल्यांना तेव्हा मातीच काऊन खावटते हेच का मला कळत नाही, नाही का? आता ती मेडिकलवर भेटते म्हणतात खायची माती. असू द्या, तो एक विनोदाचा भाग सोडा, असेल महाराज जे काही असेल ते. म्हणून डोहाळे विचारण्यासाठी दशरथ महाराज निघाले. गेले कौसल्या मातेजवळ, सदा समाधिस्थ कौसल्या माऊली. महाराज समाधी अवस्थेमध्ये असणारी कौसल्या माऊलीचं तेज वाढलेलं होतं. आणि जेव्हा दशरथ राजांनी कौसल्या मातेला तिच्या डोहाळा विचारला, कौसल्या मातेचा डोहाळा सांगतो तुम्हाला, ऐका. आणि रे धनुष्य मारी रे रावणा, लंका विभीषणा देईल मी. नामदेवराय गोड चिंतन करता. कौसल्या माता काय म्हणू लागली, माता माऊल्यांनो, त्या धनुष्याना त्या रावणाला मारते आणि लंका विभीषणाला देते. मला सांगायचं काय, कौसल्या माता राहिली नव्हती, ती कोण झाली होती? राम झाली होती. आणि राम म्हणता रामची होईजे असं जर तुकोबाराय म्हणतात, राम होण्यासाठी राम म्हणावं लागत असेल असं जर म्हणतात, तर कौसल्या माता राम झाली. आणि मग तिनं राम होण्यासाठी कितीदा राम म्हटलं असेल? अहो एकदाही नाही ना. अजून प्रभू रामचंद्राचा जन्म व्हायचा राहिला होता, त्याचं बारसं करायचं राहिलं होतं, त्याचं राम नाव ठेवायचं राहिलं होतं. हिनं एकदाही राम म्हटलं नाही आणि ती राम झाली. आणि यांना महाराज आयुष्य घातलं राम म्हणता म्हणता, पण हे काही राम झाले नाही. ऐकणाऱ्या माता माऊल्या म्हणतील, ओ जय महाराज, काही कळते का तुम्हाला? का बरं? अहो जिच्या पोटात देव आहे, जिच्या पोटात राम आहे, ती राम नाही होणार तर काय होणार? बरं जाऊ द्या, याच्या पुढचं एक उदाहरण सांगतो, शेवटचं, पुढे चालण्याचा प्रयत्न करतो. शेवटचं आणि कोणाचं? वैर्याचं. रावण कोण आहे महाराज? रावण प्रभू रामचंद्राचा वैरी. त्या शूर्पणखेनं तिथं वर्णन करून सांगितलं मुद्दाम रावणाला, त्या रामानं माझं नाक कान छाटलं आणि तिच्यासोबत एक सुंदर राजकन्या आहे. रावण महाराज प्रभू रामचंद्राला मारायलाच तिथं गेला होता, पण रावण फार हुशार होता. पंचवटी सन्मुख जाता मीच पावलो सायुज्यता, म्हणून सकळ कुळ उद्धारता सीता आणली चोरुनी. म्हणून महाराज काय केलं, सीतामातेचं हरण केलं, अशोक वाटिकेमध्ये नेऊन ठेवलं. सीतामातेचा शोध करण्यासाठी प्रभू रामचंद्र भटकतायत. रावण सैन्य जमवली, समुद्रावर सेतू बांधला, लंकेवर आक्रमण केलं. मुलं मरू लागले, भाऊ मरू लागले, सैन्य संपलं. काय करावं म्हणून रावणानं महाराज झोपलेल्या कुंभकर्णाला जाग केलं. इंद्रपद मागायचं होतं महाराज कुंभकर्णाला, इंद्रपद, पण सरस्वती मातेनं त्याच्या जिभेवर जडत्व आणलं. इंद्रपद म्हणता म्हणता ते निद्रपदच म्हणून गेलं. म्हणून 6 महिने झोपायचं आणि उठलं की जेवायचं, पुन्हा 6 महिने झोपायचं. कसं काय उठवलं तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. कुंभकर्ण जागा झाला आणि पहिला प्रश्न विचारला, दादा कशाला जागा केलं? म्हणे, अरे वेड्या, रामानं लंकेवर आक्रमण केलंय, सगळे मेले, मीन तूच राहिलो, जाय मैदानावर. म्हणे झालं काय? म्हणे सीतेला मी चोरून आणलं. कशासाठी? सीतेनं माझा स्वीकार करावा म्हणून. केला का? म्हणे केला नाही. काय करते सीता माता? म्हणे काहीच नाही. अशोक वाटिकेमध्ये झाडाखाली बसून राम राम म्हणते आणि कधी प्रभू रामचंद्र येतील आणि मला इथून कधी घेऊन जातील एवढी तिची इच्छा आहे. म्हणे दादा तू माझ्यापेक्षा मोठा आहेस रे, एवढं तुला कळालं नाही का? तू मायावी आहेस, मायावी. तू जर प्रभू रामचंद्राचं रूप घेऊन सीतामाते पुढे गेला असता, सीतामाता धावत आली असती, तुला आलिंगन दिलं असतं आणि परपुरुषाचा स्पर्श झाल्याबरोबर सीतामातेचं पातिव्रत्य भंग झालं असतं, नाईलाज असतो तिला तुझा स्वीकार करावा लागला असता.
तरुणांनो, मी जे बोलतो ते जरा लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करा. रावणाचं उत्तर आहे, अरे कुंभकर्णा, मी तुझ्यापेक्षा मोठा आहे रे, एवढं मला कळालं नाही का? सीतेनं मला स्पर्श करावा म्हणून मी रामप्रभूचं रूप घेतलं, पण मी राम झाल्यावर माझ्यात कामच नाही उरला, मग मला सीतेचं काय काम? काय म्हणतोय महाराज रावण? ऐका ऐका, कोणाकोणाच्या लक्षात आलं ऐका. रावणाचे शब्द आहेत, मी राम झाल्यावर माझ्यात कामच उरला नाही, मग मला सीतेचं काय काम? मला सांगायचं काय? रावण सुद्धा कोण झाला? राम झाला. आणि तुकोबाराय जर म्हणत असतील राम म्हणता रामची होई जे, तर रावणानं राम होण्यासाठी कितीदा राम म्हटलं? एकदाही नाही ना. ते बेंबीत बाण लागला की जमिनीवर हे राम म्हणून पडला होता, त्याच्या अगोदर कधी त्यानं राम म्हणलं नाही. यानं राम म्हणलं पण ते राम नाही झाले, आणि ज्यांनी राम नाही म्हणलं ते राम झाले. आणि तुकोबाराय म्हणतात राम म्हणता रामची होई जे. आम्ही कसा विश्वास ठेवायचा? मित्रांनो ऐका, तरुणांनो ऐका, शंका समाधान असं आहे, राम म्हणता रामची होई जे म्हणजे आपण दिसायला रामासारखे नाही होणार. तुम्हाला काय वाटते? मी राम म्हणल्यावर माझ्या हातात धनुष्य येईल, मी नीलवर्णाचा होईल, माझे केस त्या ठिकाणी कुरळे होतील? नाही. राम म्हटल्यानंतर आपण दिसायला राम नाही होणार, मग आपण असायला राम होणार, आपण संस्काराने राम होणार, आपण विचाराने राम होणार, नवे नवे आपण मनाने राम होणार. मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासूनी कैसे निवृत्तीसी आले. किंवा ज्ञानोबाराय गोड चिंतन करतात, तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामो. म्हणून ऐका, राम म्हणून राम होणं म्हणजे दिसायला नाही, तर महाराज असायला राम होणं. विठ्ठल विठ्ठल. ऐका ऐका ऐका. बरं, तुकाराम महाराजांना असंही लिहिता आलं असतं. कसं? कृष्ण म्हणता कृष्ण होईजे, वामन म्हणता वामन होईजे, परशुराम म्हणता परशुराम होईजे. असं नाही लिहिलं महाराज तुकोबारायांनी. राम म्हणता रामची होईजे असंच लिहिलं. का बरं असं लिहिलं असेल? कारण की प्रभू रामचंद्रासारखा देव नाही, प्रभू रामचंद्रासारखा मुलगा नाही, प्रभू रामचंद्रासारखा पती नाही, प्रभू रामचंद्रासारखा पुत्र नाही, प्रभू रामचंद्रासारखा बंधू नाही, प्रभू रामचंद्रासारखा मित्र नाही, प्रभू रामचंद्रासारखा शिष्य नाही, आणि प्रभू रामचंद्रासारखा वैरी सुद्धा नाही. कोणत्याही चरित्रामध्ये, कोणत्याही पात्रामध्ये महाराज तुम्ही प्रभू रामचंद्राला टाका, प्रभू रामचंद्राचं चरित्र म्हणजे आचरणीय आहे. एक तरुण माझा मित्र मला भेटला आणि मला म्हणला, का हो महाराज, तुम्ही एक वारकरी दुसऱ्या वारकऱ्याला भेटलं की रामकृष्ण हरी का म्हणता? प्रश्न काय विचारला त्यानं रोहन महाराज? एक वारकरी दुसऱ्या वारकऱ्याला भेटला की तुम्ही रामकृष्ण हरी का म्हणता? मी त्याला एका वाक्यात गोड उत्तर दिलं. म्हणलं, एक वारकरी दुसऱ्या वारकऱ्याला भेटला की रामकृष्ण हरी म्हणतो का? रामप्रभूचा आचार, भगवान श्रीकृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार ज्याच्या जीवनामध्ये आहे त्याची प्रगती झाल्याशिवाय राहत नाही, म्हणून आम्ही रामकृष्ण हरी म्हणतो. म्हणलंच पाहिजे महाराज रामकृष्ण हरी. पहिला शब्द लक्ष देऊन ऐका, रामप्रभूचा आचार. महाराज अयोध्येला मंदिर उभं राहिलं, आनंदाची गोष्ट आहे. मंदिरामध्ये पुन्हा आमच्या बाल रामलल्लाची मूर्ती प्राणप्रतिष्ठा झाली, आनंदाची गोष्ट आहे. सगळ्यांनी 22 जानेवारीला दिवाळी साजरी केली, आनंदाची गोष्ट आहे. आणि दिवाळी साजरी करून नाचून फटाके फोडून आपलं काम झालं का? नाही. आपली जबाबदारी वाढली महाराज. नुसतं मंदिरात प्रभू रामचंद्राला स्थापन करून चालणार नाही, या मनामध्ये प्रभू रामचंद्राला स्थापन करायचंय आणि प्रभू रामचंद्राच्या विचारासारखं वागण्याचा प्रयत्न करायचा आहे. अरे कोणतंही नातं धरा हो, कोणतंही नातं. राब राब शेतामध्ये राबून जेव्हा सायंकाळच्या वेळेला बाप घरी येतो ना, तेव्हा पोराला आवाज देतो, ए बाळू तहान लागली रे, एक ग्लास पाणी देतो का? बाबा गेम खेळतोय, गेम, एवढा गेम संपू द्या मग तुम्हाला पाणी देतो. अरे इथं बाप संपायला आलाय, पण पोराच्या हातातला मोबाईलचा गेम मात्र संपायला तयार नाही. अरे जरा लक्ष देऊन ऐका. कैकेयी मातेनं 2 वचनं मागून घेतली दशरथ राजाकडे. एका वचनामध्ये भरताला राज्य आणि दुसऱ्या वचनामध्ये त्या ठिकाणी महाराज प्रभू रामचंद्राला 14 वर्षाचा वनवास. अजून दशरथ राजे प्रभू रामचंद्राला म्हटले नव्हते, ए रामा माझ्या बायकोला मी प्रॉमिस केले 2, जाय बरं वनवासाला. तिसऱ्याच व्यक्तीकडून प्रभू रामचंद्राला कळालं आणि महाराज दशरथ राजांनी म्हणण्याच्या अगोदर प्रभू रामचंद्राने वल्कल धारण केले आणि दशरथ राजाच्या दर्शनाला आले. बाबा काय म्हणतात, ए रामा मी वचन दिलेत माझ्या बायकोला, ते पूर्ण करायचेत का नाही करायचे ते मी ठरवेल, वनवासाला जायचं नाही. ऐका महाराज प्रभू रामचंद्राचे एक मुलगा म्हणून शब्द. तरुणांनो जरा लक्ष देऊन ऐका. प्रभू रामचंद्र म्हणतात, बाबा उद्या माझा राज्याभिषेक होणार होता नाही का? म्हणे हो. का बरं? का बरं म्हणजे तू माझा मोठा मुलगा आहेस, ते तुझा अधिकार आहे, ते तुझं कर्तव्य आहे.
आणि मग बाबा मुलगा म्हणून बापाच्या संपत्तीवरच फक्त मुलाचा अधिकार असतो का? बापाच्या विचारावर, वचनावर आणि बापाच्या सेवेवर मुलाचा अधिकार नसतो का? असायलाच पाहिजे. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन ना जाई. म्हणून ऐका, तुम्ही दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी मला कुठं जायचंय? वनवासाला जायचंय. महाराज शोकांतिका आहे. दुसऱ्या धोऱ्यावर उभा असलेला बैल, त्या बैलाला जेव्हा त्या बैल मालक आवाज देतो ना, हे सर्जा, हे राजा, ते महाराज बैल शेपूटवर करतं आणि कान हलवतच आपल्या मालकाजवळ येऊन उभं राहतं. अरे बैलाला आवाज दिल्यावर बैल सुद्धा मालकाजवळ येतो, पण पोराला आवाज देऊन देऊन बापाचा नरडा कोरडा फट पडलाय, पण पोरग काय बापाला पाणी पाजायला तयार नाही. अरे का राम म्हणता रामची होई जे, जरा लक्ष देऊन ऐका. प्रभू रामचंद्रासारखा आपल्याला होण्याचा प्रयत्न करायचा. कोणतंही नातं घ्यावं तुम्ही, कोणतंही नातं. आणि आज आपण फक्त प्रमाणच देतो, ऐसा पुत्र व्हावा गुंडा आणि त्याचा तिन्ही लोकी. अरे होतात का? पण याचाही विचार करणं फार महत्वाचं आहे. मी बोलतो कशा करताना ऐका, जरा लक्ष देऊन ऐका. घडलेला प्रसंग सांगतो माता माऊल्यांनो, जरा कान उंच करून ऐकण्याचा प्रयत्न करा. ऐका, एका गावामध्ये एक म्हातारं गतप्राण झालं महाराज. 2 मुलं होती आणि एकच मुलगी होती. गावातल्या प्रतिष्ठित व्यक्तीनं पहिला फोन केला. कोणाला? त्या म्हाताऱ्याच्या मुलीला. बाबाची तब्येत खराब आहे, लवकर ये. गेले म्हणून सांगितलं नाही महाराज, पण मुलीनं जे काय ओळखायचं ते ओळखून घेतलं. गावामध्ये गाडी आली, गाडीतून मुलगी उतरली, घराकडे गेली आणि घराच्या मुख्य द्वारातून वसरीच्या भिंतीला खिळा ठोकून बापाचा मृतदेह लावलेला पाहिला आणि तिनं अंगणातच किंचाळी ठोकली. बाबा! धावत गेली घरात. चित्र डोळ्यासमोर आणा माता माऊल्यांनो. त्या बापाच्या मृतदेहाला कवटाळून लहानपणापासून एक एक आठवण काढू लागली. आलेल्या पाहुण्याच्या चेहऱ्याकडे पाहायची आणि त्या पाहुण्याला म्हणायची, दादा, माझ्या बाबानं माझ्यासाठी काय केलं? माझं लग्न चांगलं व्हावं म्हणून 4 दिवस अन्नाचा कण पोटामध्ये घेतला नाही, पाणी पिलं नाही. याच्या पाया पडायचा, त्याच्या पाया पडायचा. ओ बोला बाबा, उठा बाबा. नाही, ती एक एक आठवण करून ती मुलगी महाराज बापाच्या मृतदेहाला कवटाळून रडू लागली. दादाराव महाराज, एक वाक्य सांगू तुम्हाला. अरे मेलेल्या बाबाच्या मृतदेहाला किंमत जर कोणामुळं, तर बाजूला बसून रडणाऱ्या लेकीमुळं. का मुलगी पाहिजे आहे का? आपण कन्यारत्न म्हणतो? जरा लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करा. वेळ झाली, म्हाताऱ्याला बाहेर काढलं, आंघोळ घातली, तिरडीवर टाकलं. 4 खांदेकरी खांदा देणार इतक्यात हिंगोलीचे शावकार तिथं आले. खबरदार, कोण तिरडीला हात लावला तर. सगळे गारज झाले. प्रसंग काय? त्या ठिकाणी शावकार म्हणतात काय? पोलीस पाटील, सरपंच पुढे गेले. म्हणे, शावकार काय झालं? काय झालं म्हणून? 2 वर्ष झाले या म्हाताऱ्यानं माझ्याकडून 1 लाखाचं कर्ज घेतलं होतं. 1 लाखाचे 2 लाख रुपये झाले. बोला, कोण वापस देणार? 2 पोरं होते दादाराव महाराज त्या म्हाताऱ्याला. ते पाहुण्याच्या मागं लपले. 2 लाखाचा आकडा ऐकला की एकमेकाला डोळे दाखवू लागले. तू दे ना. ते म्हणे, मी का देऊ? म्हातारं माझ्यात होतं ना. मी दवाखाना केला, मग काय फुकट केला का? 2 एकर जास्त घेतलं ना. बापाच्या मड्यावर महाराज 2 भावाचे भांडणं लागले हो. 1 घंटा तिरडी तिथंच. मग शेवटी ती मुलगी बाहेर आली आणि तिनं शावकाराला विचारलं, काय झालं? म्हणे, तुझ्या म्हाताऱ्यानं 2 वर्ष अगोदर 1 लाखाचं कर्ज घेतलं माझ्याकडून. 1 लाखाचे 2 लाख झाले, वापस कोण देणार? बोला अगोदर. तिनं महाराज क्षणाचाही विलंब केला नाही. हातातल्या सोन्याच्या बांगड्या काढल्या, गळ्यातले दागिने काढले आणि त्या शावकाराच्या हातात डबडबल्या डोळ्याने ठेवले. दादा, माझ्या बाबाचं जीवन फार खडतर गेलं हो. मरण तरी सुखानं होऊ द्या, अंतविधी तरी सुखानं होऊ द्या. त्या शावकाराचे डोळे डबडबले. काय केलं त्या शावकारांनी? ते दागिने वापस दिले आणि त्या पोरीला सांगितलं, पोरी, 2 वर्ष अगोदर तुझ्या म्हाताऱ्याने माझ्याकडून 1 लाख नव्हती घेतली. 2 वर्ष अगोदर मी तुझ्या म्हाताऱ्याकडून 1 लाख घेतले. एकाचे 2 लाख झाले, पण वापस देण्यासाठी मी खरा वारसदार शोधू लागलो. तू खरा वारसदार आहेस, घे पैसे. 2 लाखाचे बंडल. ऐका, 2 लाखाचं बंडल त्या पोरीच्या हातावर ठेवलं की मग महाराज ते दोन्हीही पोरं गळे काढून रडू लागले. बाबा, आता बाबा नाही, आता बंडल. ऐका महाराज, विठ्ठल विठ्ठल. हो, म्हणून का राम म्हणता रामची होई जे? का राम म्हणायचं हो? नुसतं राम म्हणायचं नाही, तर प्रभू रामचंद्रासारखं व्हायचं. आपल्या जय घोषणा आहेत महाराज. कशाच्या? देशाची एकता टिकवा, देशाची एकता टिकवा. अरे पण देशाची एकता टिकवण्याची सुरुवात कुठून होत असते? आपल्या घरातून होत असते. उद्धव महाराज, अहो, वैरी म्हणून आपल्याला पाकिस्तानची गरज राहिली नाही, वैरी म्हणून आपल्याला चीनची गरज राहिली नाही.
महाराज आपणच आपले काय झालो, एकमेकाचे वैरी झालो. खोटं नाही सांगत. एक मराठी भाषेमध्ये पिक्चर निघाला होता. त्या पिक्चरचं नाव काय होतं माहित आहे का? सख्खा भाऊ पक्का वैरी. सख्खा भाऊ पक्का वैरी. महाराज ज्या मातीमध्ये प्रभू रामचंद्राचं चरित्र घडलं, या साधू संतांनी जन्म घेतला, अशा मातीमध्ये, या संस्कृतीमध्ये अशा पिक्चरचे नाव निघावे. महाराज शोकांतिका वाटावी. आणि हिच्यात आपल्याला मोठेपण वाटते. मोठेपण. आमच्या गावामध्ये एक मोटरसायकल आहे मंगेश महाराज. त्या मोटरसायकलच्या मागच्या मडगरवर काय नाव आहे माहिती आहे का? त्या मोटरसायकलच्या मागच्या मडगरवर नाव आहे आपलेच गद्दार. नाव आहे तिच्यावर नाव. आता काय झालं काय माहिती त्याच्या जीवनात, मी काही विचारलं नाही, पण तिनं नाव टाकले आपलेच गद्दार. महाराज जरा लक्ष देऊन ऐका. का राम म्हणता रामची होई जे. उद्या सीतामातेचं स्वयंवर, त्याच्या आदल्या दिवशीचा रात्रीचा प्रसंग. मिथिला नगरीमध्ये रात्रीच्या वेळेला प्रभू रामचंद्र एका शयनगृहामध्ये आराम करू लागले. लक्ष्मणजी त्यांच्या पायाजवळ बसले. त्यांच्या चरणाची सेवा करत असताना रात्रीच्या 12 वाजता लक्ष्मणजीच्या डोळ्याला पाणी लागलं. ते पायावर पडलं प्रभू रामचंद्राच्या. प्रभू रामचंद्र जागे झाले. लेकराला जसं आईनं जवळ घ्यावं तसं प्रभू रामचंद्राने आमच्या लक्ष्मणजीला जवळ घेतलं. काय झालं रे, का रडतोयस? म्हणे दादा उद्या सीतामातेचं स्वयंवर आहे. धनुष्याला प्रज्ञांच्या लावेल, त्याच्याच गळ्यामध्ये सीतामातावर माळा घालेल. मला माहित आहे जगाच्या पाठीवर एकमेव ती तुमच्या मनगटात टाकत आहे. तुम्ही स्वयंवराचा पण पूर्ण करणार. उद्या सीतामाता तुमच्या गळ्यामध्ये वरमाला घालणार. ती तुमची पत्नी होणार. अरे हिच्यात रडण्यासारखा काय आहे? अहो दादा, उद्या रात्री जेव्हा मी तुमच्या खोलीमध्ये तुमच्या चरणाची सेवा करायला येईल, तेव्हा सीतावहिनी दरवाजात हात आडव्या करून उभ्या राहतील. लक्ष्मणा खबरदार, मी त्यांची धर्मपत्नी आहे. आजपासून त्यांच्या चरणाची सेवा करण्याचा परिपूर्ण अधिकार माझा आहे. म्हणून दादा उद्यापासून तुमच्या चरणाची सेवा करायला मिळणार नाही. म्हणून मध्यरात्री रडणारा भाऊ कुठे, आणि ईदभर बांधासाठी सख्या भावाच्या घशावर कुऱ्हाडी चालवणारा भाऊ कुठे? तेव्हा प्रश्न पडतो, का म्हणतात तुकोबाराय राम म्हणता रामची होई जे. नुसतं महाराज म्हणण्याचा प्रयत्न करायचा नाही. अरे आपणच आपले वैरी झालो रे. जे सुज्ञ ऐकणारी मंडळी आहे ना, त्यांना कळेल महाराज मी काय बोलतो ते. एक हिंदीमध्ये वाक्य आहे. वाक्य काय आहे? वाक्य माहित आहे का? जरा लक्ष देऊन ऐका. किसी भी पेड़ के कटने का किस्सा ना होता, किसी भी पेड़ के कटने का किस्सा ना होता, अगर कुल्हाड़ी के पीछे लकड़ी का हिस्सा ना होता. ऐका, अरे मोठमोठे झाडं तोडण्याची ताकद एकट्या लोखंडामध्ये नसते रे. त्या झाडाचा जात भाई त्या लोखंडाला दांडा म्हणून उपयोगात येतो, आणि आपल्याच भावाला पाडण्याचं काम तो त्याचा जात भाई करतो. म्हणून आपणच आपले वैरी. विठ्ठल विठ्ठल. म्हणून देशाची एकता टिकवायची आहे ना, तर ती देशाची एकता माता माऊल्यांनो घरातून टिकते. हो, घर कसं असावं, घराची काय व्याख्या आहे तुम्हाला माहित आहे का? घर असावे घरासारखे, नको तो नुसत्या नाती, त्यात असावा प्रेम जिवाळा. जरा लक्ष देऊन ऐका. अहो नाती तर खंड्यावर आहेत, पण तिच्यात प्रेम जिवाळा असणं फार महत्वाचं आहे. घर असावे घरासारखे, नको तो नुसत्या भिंती, त्यात असावा प्रेम जिवाळा, नको तो नुसत्या नाती. नाती तर खंडीभर झाल्यात महाराज. दादाराव महाराज खोटं बोलत नाही. एक घर बांधायला करोडो वाळूच्या कणांना एकत्रित यावं लागते. एक भिंत बांधायला हजारो विटींना एकत्रित यावं लागते. एक खोली तयार करायला 4 भिंतींना एकत्रित यावं लागते. एक घर तयार व्हायला 4 खोल्यांना एकत्रित यावं लागतं. घर तयार करायला निर्जीव वस्तीत एकत्रित यायला तयार आहेत निर्जीव वस्तू, पण त्या घरामध्ये राहणारे सजीव मन मात्र एकत्रित यायला तयार नाही. तुम्ही डोळे बंद करा आणि आठवा बरं, किती दिवस झाले आपण ताटाला ताट लावून कुटुंबातले सगळे सदस्य एकदा जेवलो? करा एकदा विचार. किती दिवस झाले? आता ही तिच्या बेडरूम मध्ये, ती तिच्या बेडरूम मध्ये, हिच्या पुढे तिचा मोबाईल, तिच्या पुढे तिची टीव्ही. महाराज सोबत जेवण सुद्धा महाराज आपण सोडलंय. विशेष करून जरा माता माऊल्यांनो ऐका, तुमच्यावर खरी भिस्त आहे महाराज घराला एकत्रित करून ठेवण्याची. जरा कान उंच करून ऐकण्याचा प्रयत्न करा. काय चाललंय महाराज? अरे दशरथ महाराजांचा 34चा संसार होता, 34चा, आणि इथं महाराज जावाचा पटायला तयार नाही. माता माऊल्यांनो जरा लक्ष देऊन ऐका. मी पुण्याला गेलो आमच्या ताईकडं. सिंहगड रोडला माझी ताई राहते, सिंहगड रोडला पुण्याला. आता माझ्या भाच्याचा 5वा वाढदिवस होता. याचाच रात्रीचा कार्यक्रम, लॉनमध्ये बफे जेवण. इकडं 5-50 खुर्च्या टाकल्या, तिकडं 5-50 खुर्च्या टाकल्या. कोणी त्या खुर्च्यावर बसलं, कोणी या खुर्च्यावर बसलं. तेवढ्या गर्दीत भुजंगदादा माझं 2 बायाकडे लक्ष गेलं. एक जराशी जाडजूड होती आणि एक वाळली होती. ती जाडजूड मोठी बाई जेव्हा जेव्हा खुर्चीवर बसायची ना, ती वाळली बाई काय करायची, ती खुर्ची पुसून काढायची. मला वाटलं ती जाडबाई मोठी मालकीन असली पाहिजे,
आणि वाळली बाई नोकरानी असली पाहिजे. मी माझ्या ताईजवळ चौकशी केली, म्हणे हे काय घरावर भांडणं आणतो की काय, ते मालकीला नोकरानी नाही, मग त्या जावा जावा आहेत असं म्हणलं की डोळ्यालाच पाणी आलं माझ्या. म्हणलं या कलियुगामध्ये जावा जावामध्ये एवढं प्रेम, जाऊन तिचं नाव विचारावं, तिचं दर्शन घ्यावं, कीर्तनात सांगाय कामा पडल. मी त्या वाळल्या बाईजवळ गेलो, म्हणलं ताई तुमचं दर्शन घेऊ द्या. म्हणे काय लाजवता जय महाराज, सगळा महाराष्ट्र तुमच्या पाया पडतो कीर्तनकार म्हणून, आम्ही असं काय केलं आमच्या पाया पडायला. म्हणे किती तुमच्या जावा जावामध्ये प्रेम, मोठी जाऊबाई खुर्चीवर बसण्याच्या अगोदर तुम्ही खुर्ची पुसता, हाट मेल्या, प्रेम फ्रेम काही नाही. मग तिनं साडी नेसली म्हणे, मी ती साडी खराब होऊ नये म्हणून खुर्ची पुसते. म्हणलं उचला खुर्चीनं घालायच्या मुंडक्यात घातलीच असती, पण ती मंडपवाल्याची होती, तिनं मला पैसे मागितले असते. म्हणून ऐका काय चाललंय महाराज, हेच चाललंय, दुसरं काही नाही. तिला 1000ची आणि मला 500ची का, तिला 1000ची मला 500ची का, तिला 2 मला 1 का, आपल्याला पत्राचं त्यांना स्लॅबचं का, आपल्याला खडकाचं त्यांना काळीचं का. महाराज खडकन काळी काहीच करत नाही, नशीबन मेहनतीच्या पुढं काहीच चालत नसते. विठ्ठल 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 म्हणून काही वेगळं करायचं काम नाही. महाराज फार सोपं सांगितलं तुकाराम महाराजांनी, कामामध्ये काम, काही म्हणा कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, साईन भावाश्रम, सुख वैर दुखा. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, राम राम, काही म्हणा राम राम. वा, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. काही वेगळ्या प्रकारे महाराज डोकं लावण्याची गरज नाही, काही डोकं लावण्याची गरज नाही. म्हणून राम म्हणा आणि राम व्हा, पण कशानं, विचारानं. म्हणून या मनाला राम करायचंय, या मनाला शुद्ध करायचं. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊन गोपाळ राहे ते. पण ऐका, तंबाखू खाणाऱ्याच्या मनामध्ये देव येतील का हो? गुटखा खाणाऱ्याच्या मनामध्ये देव येतील का? दारू पिऊन गटारात लोळणाऱ्याच्या मनामध्ये देव येतील का? नाही. या मनाला महाराज शुद्ध करा. या शुद्ध मनामध्येच कोण येतील? प्रभू रामचंद्र येतील. ऐका ऐका, मी बोलतो कशा करताना. प्रभू रामचंद्र गेले महाराज वनवासाला. झालं 10 मिनिटात थांबायचं आहे आपल्याला. ऐका, प्रभू रामचंद्र गेले वनवासाला, पण प्रभू रामचंद्रानं 14 वर्षाच्या वनवासाच्या काळामध्ये फक्त 3घालाच प्रश्न विचारले, कोणालाही काही विचारलं नाही आणि कोणालाही काही विचारू नाही. तंबाखू खाणाऱ्याला जर काही तुम्ही विचारलं तर ते तंबाखूला चुना कसा लावायचं हेच सांगेल तुम्हाला, दुसरं काही नाही सांगणार. पण प्रभू रामचंद्रांनी महाराज 3च प्रश्न विचारले 3घाला. पहिला प्रश्न विचारला भरद्वाजजींना, कोणता? जाण्याचा रस्ता सांगा. त्यांनाच का बरं रस्ता सांगितला? भरद्वाज मुनी प्रयाग क्षेत्री राहतात आणि प्रयाग क्षेत्री काय आहे? गंगा, यमुना, सरस्वती या 3 नद्यांचा संगम आहे. गंगा, यमुना, सरस्वती म्हणजे काय? भक्ती, ज्ञान, वैराग्य. रस्ता कोणाला विचारायचा? ज्याचा भक्ती, ज्ञान, वैराग्यामध्ये हातखंड आहे त्याला महाराज रस्ता विचारायचा. दुसरा प्रश्न विचारला अगस्ती महाराजांना, कोणता? राक्षस मारण्याचा मंत्र सांगा. त्यांनाच का विचारला? आतापी, वितापी, विलवल 3 नावाचे राक्षस होते. एक जण वाटेत उभं राहायचं, एक जण पाणी व्हायचं आणि एक जण अन्न व्हायचं. वाटेत उभं राहिलेलं आलेल्या लोकांना म्हणायचं अन्न छत्र चालू आहे या जेवायला. ते राक्षस महाराज अन्न आणि पाण्याच्या रूपानं पोटात जायचे आणि आतच त्यांना खायला सुरुवात करायची. अगस्ती महाराजांच्या पोटात गेले आणि त्यांनी महाराज असा वरून मंत्र मारून हात फिरवला की ते दोघं आतच काय झाले? भस्म झाले. राक्षसांना मंत्र मारून भस्म करण्याचं काम अगस्ती महाराजांनी केलं. म्हणून राक्षसांना मारण्याचा मंत्र अगस्ती महाराजांना. आणि तिसरा शेवटचा प्रश्न विचारला वाल्मिक ऋषींना, कोणता? महाराज 14 वर्ष मला वनात राहायचंय, मी कुठं राहू? वाल्मिक ऋषी हसले, अरे रामा, तू कुठं राहू विचारतोस, मला सांग तू कुठं नाहीस. सर्वा घटी राम देहा देई एक, सूर्यप्रकाशक सहस्र किंवा विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. रामा, तू मातीच्या कणाकणामध्ये आहेस रे. पण तरी सुद्धा प्रभू रामचंद्राला राहण्याचे ठिकाण सांगितले वाल्मिक ऋषींनी. कुठे राहतो राम? कोणाच्या मनात राहतो? त्याच श्लोकाचं रूपांतर गोस्वामी तुलसीदासजीनं केलं. काय म्हणतात गोस्वामी तुलसीदासजी? ऐका, राम कुठं राहतो? तरुणांनो ऐका. काम क्रोध मद मान ना मोहा, लोभ ना क्षोभ न राग ना दोहा, जिनके कपट दंभ नाही माया, उनके हृदय बसू रघुराया. ज्याच्या ज्याच्या अंतकरणात काम नाही,
ज्याच्या ज्याच्या अंतकरणातले षडविकार निघून गेलेले आहेत प्रभूजी, तुम्ही त्याच्या अंतकरणात राहा. आणि ते अंतकरण स्वच्छ करण्यासाठी काय करावं लागतं? राम म्हणावं लागतं, भजन करावं लागतं. म्हणून एकदा गोड भजन करा. विठोबा ऐका. म्हणून राम व्हा. आणि राम होण्यासाठी काय करा? राम म्हणा. ऐकणारे लोक म्हणतील महाराज रोजदा 100दा राम म्हणतो आम्ही. शेजारी भेटला की आम्ही काय म्हणतो? राम राम. पण आपलं राम राम कसं आहे माहित आहे का? मुंह में राम आणि बगल में छुरी, असं महाराज आपलं राम राम आहे. आपला परमार्थ महाराज व्यवस्था पाहून आहे, अवस्था पाहून नाही. ऐका ना, 2-3 प्रश्नाचे उत्तर द्या, 2-3 प्रश्नाचे, पण इमानदारीनं द्या, इमानदारीनं. ऐका ऐका, 10 मिनिटात आपल्याला थांबायचं. ऐका, आपण रस्त्याने चालतोय आणि रस्त्याने चालताना महाराज आपल्याला 2 मूर्त्या दिसल्या. एक मूर्ती होती प्रभू रामचंद्राची आणि एक मूर्ती होती रावणाची. तुम्हाला 2 मूर्तीपैकी एक मूर्ती उचलायची, तुम्ही कोणाची उचलसाल? राम प्रभूची उचलसाल. बरोबर माता मौल्यांनो? एक रावणाची मूर्ती आणि एक प्रभू रामचंद्राची मूर्ती. कोणती मूर्ती उचलता तुम्ही? रामाची. बरोबर आहे, उत्तर दिलं तुम्ही, रामाची. काय हरकत नाही. पुन्हा तुम्ही पुढे गेले, पुन्हा महाराज रस्त्यात तुम्हाला 2 मूर्त्या दिसल्या. एक मूर्ती प्रभू रामचंद्राची आणि एक मूर्ती होती महाराज रावणाची. पण इथं जरासा फरक होता. काय फरक होता? राम प्रभूची मूर्ती होती मातीची आणि रावणाची मूर्ती होती सोन्याची. आता रामाची मनसा तर सगळे दागिने पटकन आणून द्या. नाही महाराज, आपण रावणाची मूर्ती उचलल्याशिवाय राहणार नाही. आपला परमार्थच महाराज कसा आहे माहित आहे का? आपला परमार्थ वेळ काढू परमार्थ आहे, कंडिशनचा परमार्थ आहे, परिस्थितीनुसार परमार्थ आहे. पण महाराज परमार्थ करायचं म्हणजे काय करायचं? दादाराव महाराज एका वाक्यात सांगतो मी, परमार्थ करायचं म्हणजे काय. माझ्या इतकं सोपं तुम्हाला परमार्थ कसा करायचा कोणीच सांगणार नाही. आणि माझं ऐकत जा. का? कारण की मी बोलतो ते खरं होत असते. मी एका महात्म्याच्या दर्शनाला गेलो. त्या महात्म्याचं दर्शन घेताना माझ्या कंठाचा तीळ पाहिला त्याने. माझ्या बरोबर कंठावर तीळ आहे इथं, बरं का, इथं. ते महात्मा बोलले, आता इतक्या दुरून नाही दिसणार तुम्हाला, कीर्तन झाल्यावर पहा, बरं का. फक्त वेगळी दक्षिणा द्या त्याची. सोडा गमतीचा भाग. मी बोलतो कशा करताना. ते महात्मा काय बोलले? अहो महाराज, एक ते भगवान शंकर नीलकंठ आणि तुम्ही तिळकंठ. आणि ज्याच्या कंठावर तीळ असतो ते बोलतो ते खरं होते. मी बोलतो ते खरं होत नाही. मी बोलतो महाराज साधू संतांच्या वाङ्मयाचं, आणि ते काय होत असतं? खरंच होत असतं. ऐका माता माऊल्यांनो, तुम्हाला परमार्थ करायचा आहे ना पुरुष मंडळी, परमार्थ करायचा आहे ना महाराज, सोपी साधना सांगतो, इतकी सोपी सांगतो, तुमच्या टाळ्या वाजल्याशिवाय राहणार नाहीत. इतकी सोपी साधना परमार्थ करण्याची. ऐका, एकच करा. तुम्हाला जर परमार्थ करायचा असेल तर महाराज तुम्ही तुमचा संसार इमानदारीनं करा, आपोआप परमार्थ झाल्याशिवाय राहत नाही. काही वेगळं करायचं काम नाही. मी म्हणत नाही महाराज, तुकडोजी महाराजाचं एक पद आहे, संसार करावा नेटका परमार्थ ये मागुता, किंवा संसार आलिया एक सुख आहे आठवावे पाये विठोबाचे. काही महाराज वेगळं करायचं गरज नाही. पण एक लक्ष देऊन ऐका बरं, चांगल्या मार्गावर चालायचं म्हणलं की त्रास होणार म्हणजे होणार. पण हो द्या महाराज त्रास, गुण आल्याशिवाय राहणार नाही. मी नेहमी एक उदाहरण सांगतो, शेवटच्या 5 मिनिटासाठीच ते उदाहरण आहे. जरा लक्ष देऊन ऐकण्याचं काम करा. एवढं जरी उदाहरण तुम्ही लक्षात ठेवलं ना, होईल महाराज तुम्हाला त्रास, पण तुम्हाला गुण आल्याशिवाय राहणार नाही. 5 मिनिटाचं उदाहरण, एवढं उदाहरण पाहू आणि थांबण्याचा प्रयत्न करू. ऐका, जुन्या काळामध्ये आतासारखे MBBS, MD, BHMS, BDS असे डॉक्टर नव्हते. जुन्या काळामध्ये महाराज वैद्य होते. आता जर तुम्ही डॉक्टरकडे गेले ना, CT स्कॅन करायचं, MRI करायचा, एक्सरे करायचा, टेटोस्कोप लावायचा, थर्मामीटर लावायचं, आणि पुन्हा तुम्हाला विचारायचं कसं वाटते, काय त्रास आहे. पण महाराज तुम्ही वैद्य जवळ गेले ना, ते वैद्य तुम्हाला विचारणार नाहीत काय होते. ते काय करत होते? नाडी परीक्षण. हे वात, पित्त, कफाच्या 3 नाड्या आहेत ना, नाडी परीक्षण करायचं.
आणि शरीरामध्ये जो दोष वाढला तो दोष कमी करण्यासाठी औषध द्यायचं. औषध काय? सलाईन नाही, टॅबलेट नाही, इंजेक्शन नाही. मग काय? जंगलात जायचं, जडीबुटी आणायची, ती वाळवायची, त्याचा भुगा करायचा आणि आलेल्या पेशंटला द्यायचा. महाराज असे एक वैजी होते 50-50 खेड्यात गाजलेले का म्हणतो? त्याच्याजवळ एक रामबाण इलाज औषध होतं. रोग अनेक, औषध मात्र एकच. पोट दुखू द्या तेच औषध, डोकं दुखू द्या तेच औषध, पाय दुखू द्या तेच औषध. पण महाराज त्या औषधाचा एक दुष्परिणाम होता. काय दुष्परिणाम होता? पोट दुखतंय, औषध घेतलं, पोट थांबत होतं. पण कोणतीच बिमारी नसताना चुकून जरी ते औषध पोटात गेलं तर गॅस्ट्रो म्हणजे संडाची बिमारी लागत होती. पण आता मला सांगा, वैद्यकडे डॉक्टरकडे कोण जाणार? जे बिमार आहे तेच जाणार. इतके पेशंट महाराज, अशी रांग लागली, रांग. भरणीतलं औषध कागदात टाकायचं, पुडी बांधायची, एवढाही वेळ मिळत नव्हता. मग काय करावं? ते डॉक्टर सोबत हेल्पर नसतो का, काय म्हणतो आपण त्याला, कंपाऊंडर. त्या वैजीनं त्याच आजूबाजूच्या गावातला एक बाळू कंपाऊंडर म्हणून ठेवला सोबत. एकच काम दे म्हणलं की त्यानं भरणीतलं औषध कागदात टाकायचं, पुडी बांधायची आणि द्यायची. त्या पोरानं 2-3 दिवस लक्षात ठेवलं, म्हणजे कोणत्याही बिमारीचा पेशंट येऊ द्या, औषध एकच. मग यांच्याजवळ पुड्या बांधत बसल्यापेक्षा एक भरणी जर आपण गायब केली तर आपणही डॉक्टर होऊ शकतो. केली नाही या पठ्याने एक भरणी गायब आणि गेला आपल्या गावाकडे निघून आणि लावला घराला बोर्ड, डॉक्टर बाळू, आमच्या इथे प्रत्येक गोष्टीचा इलाज केला जाईल. गोष्टीचा कमीत कमी बिमारीचा दिली यायचा. त्याच गावातल्या एका कुंभारमामाचं गाढव हरवलं महाराज. 8 दिवस झाले आणि ते कुंभारमामा गाढव शोधू लागले. बरं का, 8 दिवस झाले आणि शोधता महाराज त्यांनी त्या बाळूच्या घरचा बोर्ड पाहिला. आमच्या इथे प्रत्येक गोष्टीचा इलाज केला जाईल. आता गाढव हरवलं ही काही बिमारी आहे का? नाही. काय झालं कुंभारमामा? अरे बाळू, 8 दिवस झाले रे, गाढव हरवलंय, काय आहे का इलाज? म्हणे या इकडं. महाराज त्यांनी बोलवलं आणि काही विचार न करता भरणीतलं औषध पुडीत टाकून पुडी बांधून कुंभारमामाला दिली. म्हणे सकाळी 1 ग्लास पाण्यासोबत हे औषध घ्या, तुम्हाला तुमचं गाढव सापडेल. कोणती बिमारी नसताना ते औषध कुंभारमामानं घेतलं आणि कुंभारमामाची ड्युटी सुरू झाली. महाराज उचला डब्बा की पळाले गावाबाहेर, उचला डब्बा की पळाले गावाबाहेर. असं 8 वेळेस झालं. 9व्या वेळेस कुंभारमामा गावाच्या बाहेर दिशेला जिथं गेले त्या झुडपामध्ये अटकलेलं कुंभारमामाचं गाढव सापडलं आणि कुंभारमामा आनंदात म्हणू लागले, त्रास झाला पण गुण आला. हा, त्रास होण्याला काही हरकत नाही, पण गुण येण्याला महत्व आहे. गुण येण्याला काही दिवस महाराज आनंदात गेले आणि दिवाळीचा सण जवळ आला. दिवाळीचा आता या कुंभारमामानं काय केल्या पंत्या आणि प्रत्येक घरी नेऊन देऊ लागले. त्याच गावातली एक राणी एका राजाला दिली होती. ती माहेरी दिसल्यामुळे त्या कुंभारमामानं सहज विचारलं त्या राणीला, काय राणी साहेबा दिवाळीच्या आल्या वाटतं? असं म्हणलं की ती राणी ढसा रडू लागली. म्हणजे काय झालं? राजाचं माझं भांडण झालं आणि राजानं मला त्या ठिकाणी भांडण करून घराच्या बाहेर काढलं. जाय, मरेपर्यंत मला तुझं तोंड बघायचं नाही. आता दादाराव महाराज, नवरा बायकोचं भांडण म्हणजे काही बिमारी आहे का? नाही. त्यांनी सांगितलं, महाराज राणी साहेबा घाबरू नका, आपल्या गावात एक बाळू आहे, त्याच्याकडे प्रत्येक गोष्टीचा इलाज आहे. आणलं महाराज बोलून. कोणतीही बिमारी नसताना एक पुडी त्या राणीला दिली आणि ती खाल्ली की राणीचा मुक्काम सकाळी 5 ते दुपारी 2 टॉयलेटमध्ये. राणी काय बाहेर यायला तयारच नाही. 4 वैद, कोणी हात तपास, कोणी पोट तपास, कोणी डोकं तपास. एका सैनिकानं निरोप दिला राजाला. म्हणे राजा, तुमच्या राणीला बायकोला काही बोलायचं असेल शेवटचं तर या बापा, आम्हाला नाही वाटत राणी वाचल. राजानं तिकडं डोकं खाजवलं. म्हणे भांडण करून मीला हाकलून दिलं. तिकडं माहेरी जर तिचं काही बरं वाईट झालं तर ते खापर आपल्या डोक्यावर फुटल्याशिवाय राहणार नाही. कोण आहे रे तिकडं? सेवक धावत झाला, मी आहे. म्हणे जाय आणि राणीला सुखरूप घेऊन ये. महाराज 2 दिवसात तो रथ राणीला घेऊन सासरी वापस आला. सासरचा महल राणीनं पाहिला आणि राणीही आनंदात म्हणू लागली, त्रास झाला पण गुण. वाह महाराज, त्रास होण्याला काही हरकत नाही पण गुण येण्याला महत्व आहे. ऐका, काही दिवस पुन्हा आनंदात गेले. त्या यवनाचं पत्र आलं महाराज वैर्याचं या राजाला, आम्हाला तुमच्या सोबत युद्ध करायचं, या वेळेला या ठिकाणी हजर व्हा. राजा थरथर कापू लागला, प्रधानाला घाम फुटला. राणी आली. म्हणे काय झालं? म्हणे अगं वैर्याचं पत्र आलं, युद्ध करा म्हणतात. मग करा ना. आता युद्ध म्हणजे काही बिमारी आहे का? अगं काय करा ना म्हणते. आपले 1000 सैनिक, त्याचे 10,000 सैनिक, आपल्याजवळ तलवारी, त्याच्याजवळ बंदुका, कसा टिकाव धरणार? म्हणे काही घाबरू नका, आमच्या माहेरी एक बाळू आहे, त्याच्याकडे प्रत्येक गोष्टीचा इलाज आहे. आणलं महाराज त्याला बोलून. त्याने विचारलं राजाला, म्हणे सैनिक किती आहेत? म्हणे 1000. या पठ्ठ्यानं 1000 पुड्या बांधल्या. 1000. कोणतीही बिमारी नसताना त्या बिचाऱ्या सैनिकानं ते औषध घेतलं. आता त्याला प्रॅक्टिस करायची होती युद्धाची आणि त्याची दुसरीच प्रॅक्टिस सुरू झाली. डबा घेऊच पळू लागली ते.
हजारच्या हजार सैनिक. त्या यवनाचे 2 गुप्तहेर आले आणि लपून पाहू लागले यांची युद्धनीती कशाची काय चालते, कशी चालते. इथं डबा नीती चालू झाली, त्याला काय माहित आहे. महाराज ते दोन्ही गुप्तहेर त्या मालकाकडे, आपल्या राजाकडे गेले. जहापना जहापना म्हणे काय झालं. म्हणे लवकर आपल्या राज्यात वापस झाला. काय झालं काय. म्हणे ज्या राज्यात आपल्याला युद्ध करायला जायचं तिथं कोणता तरी साथीचा रोग आलाय. कोरोना तर नाही. काय सांगता येते. आपण जर तिथं गेलो तर तो रोग आपल्याला लागल्याशिवाय राहणार नाही. म्हणून लवकर वापस चला. म्हणून महाराज एका रात्रीत 10,000 सैनिक गायब झालं. हे सकाळी जेव्हा 1000 सैनिकाला कळालं, 1000 सैनिक म्हणू लागलं त्रास झाला तर झाला पण गुण. हा तसंच आहे महाराज. चांगल्या मार्गावर चालायचं, सत्याच्या मार्गावर चालायचं की महाराज त्रास होतोच. माळ घातली की 2 माणसं म्हणतात कधी घातली, कधी काढायची. अरे बापा आजच घातली ना. म्हणून ऐका. म्हणून चांगल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करा. प्रभू रामचंद्राच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करा. एवढीच त्या ठिकाणी आज या अभंगाच्या माध्यमातून मी विनंती करतो. राम प्रभूच्या चरित्राची महाराज आज गरज आहे. ज्या वेळेस रावण धारातीर्थ पडला ना, रावण धारातीर्थ पडला. प्रभू रामचंद्र रावणाच्या जवळ आले. शेवटचं वाक्य सांगतो महाराज रावणाच्या मुखातलं. रावण काय म्हणला माहित आहे का. देवा मी तुमच्यापेक्षा प्रत्येक गोष्टीत मोठा आहे. संपत्तीत मोठा, विद्वत्तेत मोठा, कुटुंबात मोठा, शक्तीत मोठा. पण मी हरलो आणि तुम्ही जिंकले. याचं एकच कारण काय. माझा भाऊ माझ्या सोबत नाही आणि तुमचा भाऊ तुमच्या सोबत आहे. म्हणून तुम्ही जिंकले आणि मी हरलो. म्हणून आज गरज दुसऱ्याची कोणाची कोणाला नाही. आपण आपलं कुटुंब एकत्रित ठेवा. आपण आपलं गाव एकत्रित ठेवा. आणि महाराज एकोप्यानं वागण्याचा प्रयत्न आपण आपल्या जीवनामध्ये करा. सप्ताह मोठा करायचा म्हणजे फार मोठा मंडप टाकायचा असा त्याचा अर्थ नाही. मग गावातल्या प्रत्येक कुटुंबातला प्रत्येक सदस्य या मंडपामध्ये येऊन बसणं म्हणजे आपला कार्यक्रम काय होणं, मोठा होणं आहे. आणि त्याच तोडीचा आपला हा अखंड हरिनाम सप्ताह आपल्या गावामध्ये त्या ठिकाणी होतोय. आणि माझ्यासारख्या पामराला ही कीर्तनाची सेवा करायला मिळणं म्हणजे मी महाभाग्य माझं समजतो. या जाग्यावर या साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी, एवढा मोठा सोहळा आणि एवढ्या सोहळ्यामध्ये माझ्यासारख्या पामराला कीर्तनाची सेवा, ही सगळी मंडळी महाराज या कीर्तनाला उभी आहे. विशेष करून महाराष्ट्र गाजवणारेच नव्हे तर जवळजवळ 4-5 राज्यामध्ये फिरणारे आमचे गुरुस्थानी असणारे श्री हरिभक्तपरायण मंगेश महाराज हे सुद्धा या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित आहेत. यांचा मृदंग ऐकून पाहूनच महाराज आम्हाला या क्षेत्राची आवड झाली आणि आम्ही या क्षेत्रात येण्याचा प्रयत्न केला. लहानपणापासून आम्ही ज्यांच्यासोबत मोठे झालो, जे आमच्या घरी सप्ताहामध्ये नेहमी येत होते, असे दादाराव महाराज असतील, आमचे उद्धव भाऊ असतील, आमचे गजानन माऊली असतील, माऊलींचं नाव मारुती महाराज असतील टोकर, यांचे सुद्धा महाराज त्या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद. एकदा व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सगळ्या गुणीजन मंडळीसाठी जोरदार टाळ्या वाजवा. म्हणून सगळ्यांचे पुनच्चे या ठिकाणी धन्यवाद देतो. या कार्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या जे जे सहकार्य करतात त्यांचे महाराज त्या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद. आजचं कीर्तन गजर हरी कीर्तन या चॅनलवर त्या ठिकाणी येणार आहे, लक्ष देऊन ऐका. किंवा महाराज मी रामकथा, भागवत कथा, शिवमहापुराण कथा करतो, तसंच एक वेगळा प्रयोग मी महाराष्ट्रामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. माता माऊल्यांनो ऐका. गजानन महाराजांचं चरित्र 7 दिवसाचं, गजानन महाराजांचं चरित्र हे सुद्धा गजर हरी कीर्तन या यूट्यूब चॅनलवर त्या ठिकाणी आहे. तेही महाराज त्या ठिकाणी चॅनलवर जा, चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा. ज्ञानेश्वर जय विठ्ठल जय विठ्ठल